अ लॉट टू नो, अ लॉट टू डिस्कस. मी आहे निरंजन भोयर. आज आपण गुणोत्तर व प्रमाण म्हणजेच रेशो अँड प्रोपोर्शन क्लिअर करणार आहोत. एक एक प्रश्न जणू काही मोतीच आहे. तोच प्रश्न तुम्हाला रिझल्ट मिळवूनही देऊ शकतो आणि तोच प्रश्न तुमचा रिझल्ट गमावू शकतो. तर पूर्ण लेक्चर बघा मित्रांनो, कारण एकाच लेक्चरमध्ये मी ए टू झेड कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत आणि ए टू झेड प्रकारचे उदाहरणं गुणोत्तर प्रमाणावर जे असतील ते एकाच लेक्चरमध्ये मी तुम्हाला क्लिअर केलेले आहेत. तर शांत चित्तानं पूर्ण लेक्चर अटेंड करा. ठीक आहे. बघा, एक आपल्याकडं ऑनलाईन कोर्ससुद्धा उपलब्ध आहे. खाली 200 रुपयामध्ये तुम्हाला ती 4 विषयाचा म्हणजेच तुम्हाला एक 200 रुपयामध्ये अंकगणित, त्यानंतर बुद्धिमत्ता, त्यानंतर मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण असे 4 विषयाचा तुम्हाला कोर्स उपलब्ध आहे खाली 200 रुपयात. आणि त्यावर मोफत आहे तुम्हाला, म्हणजेच फ्री आहे. जी के तुम्हाला याच्यावर फ्री राहील. कळालं का? तर पेनड्राईव्हसुद्धा कोर्स तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तर ऑनलाईन व पेनड्राईव्ह कोर्स हे तुम्हाला जॉईन करण्यासाठी इथं संपर्क दिलेला आहे. कॉन्टॅक्ट नंबर हा 8446361577. आता मी जास्त वेळ न घेता लेक्चरला स्टार्ट करतो मित्रांनो. तर बघा, आपण गुणोत्तर व प्रमाण समजून घेऊ. सुरुवातीला गुणोत्तर काय असतं ते समजून घेऊ आणि नंतर प्रमाण समजून घेऊ. त्यासाठी एक मी तुम्हाला कन्सेप्ट स्ट्रॉंग होण्यासाठी एक उदाहरण देतो. समजा हा पाहुणा आहे. हा पाहुणा तुमच्या घरी आला. पाहुणा घरी आल्यानंतर तुम्ही त्याला चहा, कॉफी, शरबत काही बनवता की नाही? तर तुम्ही शरबत बनवायचं ठरवलं. त्यासाठी एकूण पाण्याचे ग्लास तुम्ही एकच घेतला आणि 3 थेंब असे रसनाचे टाकले. त्यापासून एक शरबत असं बनवलं. बरं, पुढल्या वेळेस काय झालं? 2 पाहुणे आले समजा. तर 2 पाहुणे आले तर किती शरबतचे ग्लास बनवणार? 2. मग 2 बनवण्यासाठी तुम्ही काय केलं की आता मात्र पाण्याचे 2 ग्लास घेतले आणि रसनाचे हे 3 आणि 3 6 थेंब टाकले. त्यापासून तुम्ही 2 शरबत बनवले. बरं, आता पुढल्या वेळेस काय झालं? तिसरा पण हात वरी करून म्हणतो, अरे थांबा, मला पण घ्यायचं आहे. तर मग इथं समजा तुम्ही 3 रसनाचे म्हणजे शरबतचे इथं तुम्हाला ग्लास बनवायचे. त्यासाठी तुम्ही काय करणार? किती तुम्ही आता पाण्याचे ग्लास घेणार? इथं एक लक्षात आलं असेल, जेव्हा एक शरबत बनवायचं तर पाण्याचा 1 आहे, 2 बनवायचे तर पाण्याचे 2 आहेत, तर 3 बनवायचे तर पाण्याचे किती राहतील? 3च राहतील ना. आणि ज्यावेळेस इथं तुम्हाला इथं 3 होते एकाला, तर या 2 याला 3 दोन्ही 6 होते, तर तिघाला 3 त्रिक 9 राहतील मग थेंब रसनाचे. कळालं का? बघा, कळालं का? सिंपल आहे. तर याला आपण काय केलं? पाणी आणि रसना याचं तुम्हाला प्रमाण जर लिहायचं झालं तर कसं लिहिणार? की समजा पाणी आणि रसनाचं प्रमाण लिहायचं तर एक पाहुणा होता, त्यावेळेस एक शरबत बनवण्यासाठी 1 पाण्याचा ग्लास घेतला आणि 3 रसनाचे थेंब घेतले. लक्षात येते का? म्हणजेच एकास 3 आपण या रूपात असं लिहू शकतो आणि तेच तुम्ही इथं एकास 3 या रूपात लिहू शकता. कळालं? बरं, मग आता इथं या पाहुण्याची संख्या काय केली? दुप्पट केली. पाहुण्याची संख्या दुप्पट केली तर मग रसना जे आहे तुम्हाला बनवायचं आहे शरबत ते सुद्धा दुप्पट केले. मग इथं ग्लाससुद्धा काय केले? दुप्पट केले. तर मग रसना पण दुप्पट करा. म्हणजेच याचा अर्थ या 1ची पण काय करा? इथं दुप्पट करा. तर याची पण मग दुप्पट करा. तर काय येईल इथं? या ठिकाणी येणार 2 1 2 आणि 3 दोन्ही 6. हे इथला रेशो इथं कळालं का? या ठिकाणी. मग इथं सुद्धा तसंच. इथं या 1ची तिप्पट केली पाहुण्याची, तर मग इथं याची काय केली? तिप्पट केली. तर इथं सुद्धा तिप्पट करा ना मग. तर तिप्पट केली ग्लासची बघा या. आणि या रसनाची सुद्धा तिप्पट 3 त्रिक 9. तर इथं सुद्धा मग काय होईल? या ठिकाणी सुद्धा या 1ची तिप्पट होणार 3 आणि या 3ची सुद्धा तिप्पट होणार 9. आलं का? असं 3 आहे आणि 3 त्रिक 9. मग याला जर कॅल्क्युलेट केलं आपण, हे 2 6 आहे ते 2 6 असे लिहिले तर 2 1 2 त्रिक 6 म्हणजे एकास 3च येत आहे इथं पण. आणि इथं सुद्धा मग इथं 3/9 लिहिलं आणि 3 1 3 3 त्रिक 9, तर इथं सुद्धा 1/3च येत आहे. म्हणजेच सर्व ठिकाणी रेशो काही असो, तुम्हाला मूळ रूप ही संख्या जरी वाढली असतील तर मूळ रूप याचं काय सेम आहे. 1/3 म्हणजे एकास 3 एकास 3 एकास 3च आहे.
तर यालाच काय म्हणतो आपण गुणोत्तर म्हणतो, यालाच काय म्हणतो गुणोत्तर. आणि जेव्हा हे एकास 3 हे बराबर बराबर तुम्हाला काय आहे मग आता इथं 2:6 याचंही जर आपण घेतलं तर हे बे एक बे बेत्रिकसा समान आहे, तर याला प्रमाण म्हणतो आपण. जेव्हा दोन गुणोत्तर हे आणि हे दोन्ही समान आहेत तेव्हा त्याला आपण काय बोलतो, तेव्हा त्याला आपण प्रमाण असं बोलतो. कळालं का? म्हणजेच एकास 3 आणि 2:6 हे दोन्ही पण बराबर बराबर समान समान आहेत. यालाच आपण या पद्धतीने पण लिहू शकतो, एकास 3 बराबर 2:6. कळालं का? म्हणजेच 3 आणि 2चा गुणाकार एका बाजूला आणि 1 आणि 6चा गुणाकार एका बाजूला समान समान असतो. हेच असं बोलता येईल की आतील संख्या 3 आणि 2, 3 आणि 2चा गुणाकार एका बाजूला आणि 1 आणि 6चा गुणाकार एका बाजूला हे दोन्ही समान समान असतात. हे गुणोत्तर प्रमाण आहे. बरं, एक लक्षात ठेवा, इथं कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आली असेल. आणि आता आपल्याला याचं व्याख्येमध्ये मांडायचं झालं तर सजातीय राशींचे हिस्से, वाटे, गट, जे हिस्से असतील, वाटे असतील, जे गट असतील, म्हणजे सजातीय पाहिजे बरं का. लिटर असेल तर लिटर, मीटर असेल तर मीटर, किलोमीटर असेल तर किलोमीटर. हे तुलना केली तर त्यांची हिस्स्यामध्ये, गटामध्ये, वाट्यामध्ये, तर ते कशी असते तुलना, त्यालाच जी तुलना होईल त्यालाच आपण गुणोत्तर म्हणतो. कशामध्ये? वाटे, हिस्से, गट. आता वाटे, हिस्से, गट म्हणजे भागाकार असतो. वाटे, हिस्से, गट म्हणजे काय? भागाकार असतो. जसं की समजा तुम्हाला मी बोललो माझ्याकडे 10 रुपये आहेत, किंवा इथं एक व्यक्ती घेऊ आपण, रमेश. हा रमेश आहे, त्याच्याकडे 10 रुपये आहेत. आणि जर समजा इथं ही नेहा आहे, नेहाकडं काय तर 30 रुपये आहेत. तर एक वजाबाकी करून तुलना करू शकता तुम्ही. 30मधून 10 गेले 20, नेहाकडे जास्त आहेत. किंवा असंही म्हणू शकता रमेशकडं 20 नेहाकडे जास्त तर रमेशकडे 20 कमी आहेत. ही वजाबाकीची तुलना करून असं बोलू शकता तुम्ही. कळालं का? पण भागाकारामध्ये तुलना म्हणजेच 10/30 म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी 0 कटला एकास 3 असं या रूपात तुम्हाला हे गुणोत्तर मिळेल. कळालं का? एकास 3. तर हे एक वाटा कोणाचा आहे? हा रमेशचा आहे. आणि नेहाचे किती वाटे आहेत मग? तर नेहाचे 3 वाटे आहेत. म्हणजे 10 आणि 30 40. 40 पैकी जर आपण एक वाटा कोणाचा आहे म्हटलं, 40चे समजा 1 आणि 3 4, तर 4 वाटे केले. 4 पैकी एक वाटा कोणाचा आहे? तो रमेशचा. आणि 40चे आपण 4 2 मिळून हे 3 आणि 1 4 केले असे, तर एक वाटा कोणाचा आहे? तो 3 वाटे कोणाचे आहेत? तर ते नेहाचे आहेत. असे या पद्धतीने तुम्ही व्यक्त करू शकता. बरं, ही भागाकारामध्ये अशी तुलना म्हणजे सजातीय राशी पाहिजे. सजातीय म्हणजे काय? की जर मी बोललो तुम्हाला की 1.5 तासाचे काय? 1.5 तासाचे गुणोत्तर 72 सेकंदाशी, 72 सेकंदाशी गुणोत्तर काढा. तर 1.5 तासाचं काढायचं म्हणजे तुम्हाला 1.5 तास, 1.5 तास आणि 72 सेकंद. मग हे सेकंद आहेत आणि वरचे तास आहेत. तर तासाला सेकंदामध्ये रूपांतर करावं लागेल, म्हणजे 3600 गुणावं लागेल, कारण एका तासाचे 3600 सेकंद होतात. बरं, वरचं एक स्थळ काढण्यासाठी, इथलं एक वरचं स्थळ काढण्यासाठी खाली एक 0 द्यावा लागेल, म्हणजे वरचं स्थळ आपोआप कटल. मग मी खाली एक 0 देतो असा. आता वरी स्थळ राहिलं का नाही राहिलं? हा 0 कटला, हा 0 कटला. 36 1 36, 36 0 0, 36 2 72, बे 1 बे, बे 5 10. मग 15 5 वर स्थळ कटलं ना हे, कारण 0 दिला होता. 15 5 75 आणि इथं हे 1 असं. म्हणजे उत्तर काय आलं? 75/1. काय उत्तर आलं? 75/1 असं आन्सर आलं. ह्या सजातीय राशी सेकंदमध्ये, हे पण सेकंद आणि हे पण सेकंद, दोन्ही सेम केल्या होत्या. याला सजातीय राशी हे लक्षात ठेवा. कळालं का? कन्सेप्ट जर क्लिअर झाली असेल मित्रांनो, तर आता मी एक उदाहरणाला सुरुवात करतो बघा. पण त्या अगोदर प्रमाण म्हणजे काय हे समजून घेऊ थोडं. मी थोडं बोललो तुम्हाला याच्या अगोदर, पण लगेच सांगतो थोडं. जेव्हा दोन गुणोत्तर समान असतील, समान, तेव्हा त्याला प्रमाण म्हणायचं. जसं की समजा मी दिलं तुम्हाला SB, तर हे प्रमाणाचं चिन्ह हे आहे. प्रमाणाचं चिन्ह असं 4 बिंदू असे लिहिले जातात. तर SB, तर इथं CD. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा होतो की SB जे आहे असं या रूपात बराबर
हे C D हे सेम आहे, सारखं आहे. मग जेव्हा हा आतल्या संख्यांचा गुणाकार एका साईडला आणि बाहेरच्या ह्या संख्यांचा गुणाकार एका साईडला, दोन्ही काय असतात, हे बराबर असतात. जसं की बघा ए आणि डी, तर ए आणि डीचा हा गुणाकार एका साईडला हा घेतला तर ए गुणिला डी, आणि इकडं हा बी आणि सीचा गुणाकार घेतला म्हणजे बी गुणिला सी. तर हा गुणाकार आणि हा गुणाकार सेम असतो. हे तुम्हाला उदाहरणं सोडवताना प्रमाण अशा प्रकारे उपयोगी पडत असतं. आणि अजून एक पण तुम्हाला दिलं मी, समजा मी दिलं तुम्हाला या पद्धतीनं की 9 असं 15 दिलं आणि दिलं तुम्हाला 1/70. ह्या 4 संख्या प्रमाणात आहेत. हे काय प्रमाणात आहेत म्हणजे हे चिन्ह दाखवतं प्रमाणात आहेत. तर मग x बराबर किती राहील, कसं काढणार? सिंपल आहे. मी काय बोललो, एका साईडला गुणाकार हा मधल्या संख्यांचा आणि एका साईडला गुणाकार हा बाहेरच्या संख्यांचा. कळालं का? ही बात लक्षात ठेवा. बाहेरच्या संख्यांचा गुणाकार एका साईडला आणि मधल्या संख्यांचा गुणाकार एका साईडला घेतला तर त्या प्रमाणातील संख्यांचा गुणाकार समान असतो. कळालं का? मग 15x एका बाजूला आणि हे 9 गुणिला 70 एका बाजूला. तर 15 टाका भागीला, काय येणार? 5 त्रिक 15, 5 14 70, 3 1 3, 3 त्रिक 9, 14 त्रिक 42. हे उत्तर राहील. एक बात लक्षात आली का मित्रांनो? यालाच आपण या पद्धतीनं पण लिहू शकलो असतो. कसं? 9×15 बराबर 1/70. जर सोडवून घेतलं तर एक्सची किंमत हीच आली असती 42. सिंपल बात लक्षात आली. मग जर मी तुम्हाला बोललो असं की 3 संख्या प्रमाणात आहेत, म्हणजे एक 12 आहे, एक x आहे आणि एक तुमची 27 आहे, अशा संख्या प्रमाणात आहेत, ह्या संख्या प्रमाणात आहेत, तर मग एक्सची किंमत काढा. ते परीक्षेला असं पण म्हणू शकाल की प्रथम पद आणि तृतीय पद, म्हणजेच काय, तृतीय म्हणजे अंत्य पण म्हणाल असं. प्रथम पद आणि अंत्य पद अशा 3 संख्या प्रमाणात असताना पहिलं आणि अंत्य तिसरं पद राहील. मग अंत्य 3 प्रमाणात असताना हे एक प्रथम पद 12 आहे, एक अंत्यपद 27 आहे. तर मग मध्यपद कोणता असेल ते सांगा बरं, असंही परीक्षेला विचारू शकतात. तर एक बात लक्षात ठेवा, ज्यावेळेस 3 संख्या प्रमाणात असतात तेव्हा मधली संख्या ही काय असते, इथं बघा एस बी आणि म्हणजेच इथं असं घ्या एस बी बराबर 6D असे 4 संख्या असतात प्रमाणात. तर मग ही जे पहिली मधली संख्या आहे ही मात्र समान असते. ही त्यावेळेस समान बीला बी असते म्हणून मध्यपदाचा वर्ग असतो. लक्षात आलं का? ज्यावेळेस 3 प्रमाणात असतात तेव्हा मध्यपदाचा वर्ग असतो. म्हणून एक्सचा वर्ग बराबर हे इकडं 12 गुणिला 27 असं राहील. कळालं का? 12 गुणिला 27 म्हणजेच बाहेरच्या संख्यांचा गुणाकार, बाहेर संख्यांचा गुणाकार आणि मधली मग सेम त्यावेळेस राहत असते ती एक्स असतं, त्यांचा गुणाकार म्हणजे एक्स वर्ग. कळालं का? मग मला एक्स वर्ग आहे तर एक्स पाहिजे, तर मग इकडला गुणाकार करा. काय येणार? 12 7 84 4 हातच्या आले 8, 12 2 24 आणि 8 32 324 येणार. तर या ठिकाणी एक्सचा वर्ग आहे, मला एक्स पाहिजे तर इकडला वर्गमूळ काढा, मग इकडला पण वर्गमूळ घ्या, तर किती येणार? उत्तर येणार एक्स बराबर किती? 18. मग या एक्सचं वर्गमूळ घेतलं तर एक्स बराबर किती मिळाला? 324चं वर्गमूळ 18. एक्स बराबर 18 मिळाली. कळालं का? एक्स बराबर 18. म्हणजेच जेव्हा 3 संख्या प्रमाणात असतात की जसं की समजा इथं 12 होती आणि इथं एक एक्स होती आणि एक 27 होती, तर इथं असं लिहायचं असतं हे 12x ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या, मग तिसरी संख्या एक्सला एक्सच समान राहिली आणि ही 27. तर ही मधली संख्या जी असते ती रिपीट होत असते 3 संख्या असताना. लक्षात आलं का? पण 4 संख्या असताना काही प्रॉब्लेम नसतो. एक कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल तर मग आता आपण सुरुवात करू प्रश्नांना. तर बघा हा पहिला प्रश्न. एका जंगलात नारळ
आंबे साग म्हणजे नारळ आहेत, आंबे आहेत आणि साग आहेत, यांची एकूण संख्या 36 18 आहे. तर त्यांचे एकूण प्रमाण 1 3 3 5 आहे. तर आंब्यांची झाडे किती असतील? आता इथं आपण सर्वांची संख्या काढू शकतो. एक लक्षात ठेवा, शॉर्टकट याचा असा आहे की 3618चे जर आपण ही बेरीज आहे, टोटल झाडांची बेरीज आहे, तर मग ही पण इथं बेरीज करा. 1 3 4 5 9. तर 9 भागापैकी आंबे किती आहेत ते याचे आपल्याला मिळून जातील. 3618चे 9 भागापैकी आंब्याचं, इथं नारळ सुरुवातीला आहे, आंबे 2 नंबरला आहे, तर 2 नंबरचं 3 राहील त्याचं, तर 3 घ्या. 9 1 9, 9 चूक 36, 9 0 0 आणि आता 9 2 18. तर 402 गुणिला 3 करा, किती येणार? 1206. 1206 हे उत्तर काय राहील? आंबे. आता हे उत्तर मिळालं, पण याचा व्यवस्थित तुम्हाला सांगतो की नारळ पण काढता आले असते, साग पण काढता आले असते. कसे? याच पद्धतीने समजा एक लक्षात ठेवा की या ठिकाणी नारळ काढायचे, आंबे पण काढायचे आणि साग तिन्ही पण काढायचे. तर सिंपल आहे ना. कसं काढणार याला? की नारळ आहे, तर नारळाला समजा तुम्ही इथं सेम आताच्या प्रमाणात घेऊ शकता, पण एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला की याला याची समानपट एक्स, याची समानपट एक्स, याची समानपट एक्स असते. तर नारळ 1 इथं आपण याला समानपट एक्स, आंबे तर इथं 3 गुणिला याची समानपट एक्स एवढे आंबे होते समजा, आणि साग तर याची समानपट 5x. कारण ज्या संख्येनं याला भागलेलं आहे त्यांनीच गुणावं लागेल. तर कोण्या समान संख्येनं भागून हे संक्षिप्त रूप होत असतं. समान संख्येनं भागून हे संक्षिप्त रूप होत असतं. रिपीट करतो, म्हणून समान संख्येनंच एक्सनंच गुणून आता त्या संख्या तयार झाल्या. कोण्या संख्येनं भागलं ते माहीत आहे का? इथं कोण्या संख्येनं भागलं? 1 तयार झाला, 3 झाला, 5 झाला नाही. तर मग आपण एक्सनं भागलं ते एक्सनं भागलं तर एक्सनंच गुण असं समजू, आणि 1x 3x 5x असं घेऊ. मग या सर्वांची बेरीज एका बाजूला केली तर यांची बेरीज सांगितलेली आहे 3618 आहे टोटल. तिघांची नारळ, आंबे आणि सागाची किती बेरीज सांगितली? 3618. म्हणून 1 3x आणि 5x किती होणार? 9x. किती होणार? तर 9x एका बाजूला येणार, तर मग या बाजूला 3618 राहणार. कळालं का? मग 9 कुठे जाणार? भागाकारात जाणार. तर 9 1 9, 9 चूक 36, 9 0 0 आणि आता 9 2 18. याचा अर्थ हा एक्स मिळाला. हा इथं आपल्याला कोण मिळाला मित्रांनो? हा जो आहे तो एक्स मिळाला. किती मिळाला? 402x बरोबर. मग एक्स बरोबर जर 402 आला असेल तर आपल्याला जे काढायचं ते काढू शकतो. नारळ जर काढायचं तर 1 गुणिला 402 करावं लागेल. नारळ जर काढायचे असतील तर बघा 1 गुणिला 402, म्हणजेच याला जर 1 न गुणलं तर 402च हे राहतील नारळ. पण आंबे जर काढायचे असतील तर याला 3 गुणिला x करावं लागेल, म्हणजे xची किंमत 402 आणि हे 3. तर याला जर 3 न गुणलो आपण तर याला 1206 कोण राहतील? हे नारळ राहतील. इथले तो 1206 हे राहतील मग नारळ. कळालं का? 1206. पण जर मला इथं या ठिकाणी साग पाहिजे असतील तर सागाचे 5 वाटे आहेत. 5 आहेत म्हणजे 5x, तर 402 गुणिला 3 करा. 5 वाटे आहेत ना, 5 करा. मग 5 केलं इथं तर 5 2 10 0 हाताला 1 आणि 5 0 0 हातचा 1 1 1, 5 चूक 20. तर हे राहतील 2010. कळालं का? या सगळ्यांची 1206 नारळ तर 1 न गुणलं तर 402 आले. किती आले? 402 नारळ. मग हे 402 नारळ, 1206 आंबे आणि 2010 हे साग, या तिघाची बेरीज केली तर 100% 3618 येणार. या उदाहरणाला खूप वेळ घेतला मी. आता पटापट सांगतो पुढचे. बघा काय त्या, की समजा 100 लिटर दूध आहे. त्या 100 लिटर म्हणजे 100 लिटर द्रावण आहे. त्या 100 लिटर द्रावणात पाणी आणि दूध यांचं प्रमाण 2:3 आहे. तर दूध व पाणी यांच्यापैकी जास्त असणारं काय? आणि किती जास्त आहे, किती लिटर जास्त आहे ते पण सांगायचे तुम्हाला. काही जणांनी क पर्याय टिक केला तर रॉंग आहे त्यांचा. क पर्याय टिक केला असेल तर रॉंग आहे. कसं सांगतो? बघा लक्ष द्या, इथं सिंपल आहे. समजा 100 लिटर द्रावण आहे. या 100 मध्ये 2 आहेत. 1 आहे तुम्हाला दूध
आणि पाणी सुरुवातीला आहे तर पाणी सुरुवातीला घेतो मी. पाणी आहे आणि एक दूध आहे. कळालं का? जर मला पाणी काढायचं असेल काय दूध जास्त आहे तर दूध अगोदर काढू आपण. दूध समजा काढायचं असेल मला तर दूध कसं काढणार बघा, लक्ष द्या की टोटल 100 आहेत. 100 म्हणजेच हे टोटल इथले घ्या मग 2 आणि 3 5 भाग. 100चे 5 भाग केले आपण असे तर 5 भागापैकी दूध किती भाग सांगितले तर 2 नंबरला दूध आहे, इथंही 2 नंबरला दूध आहे. तर दूध घ्या मग 3 वाटे, 3 हिस्से, 3 जे काय वाटे आहेत या 5 वाट्यापैकी 3 वाटे दुधाचे आहेत. ते मी या पद्धतीने घेतले. कळालं का? मग काय करणार या ठिकाणी 5 1 5 5 20 100. तर 20 गुणिला 3 केलं तर 60 काय आलं तुमचं? मग हे दूध आलं. दूध किती मिळालं बोला मला? दूध मिळालं मित्रांनो 60 लिटर. मग आता इथं जर मला पाणी काढायचं असेल तर पाणी काढण्यासाठी तुम्ही काय करणार? समजा मी इथं पाणी असं घेतो तर मग इथं तुम्हाला काय करावं लागणार की 100 टोटल आहे. त्या 100चे तुम्ही जर 5 वाटे केले, किती वाटे केले? 5. त्यापैकी पाण्याचे किती भाग सांगितले बघा. पाणी सुरुवातीला आहे तर इथं सुरुवातीला 2च वाटे आहेत तर 2 म्हणून 5 1 5 5 20 100. तर 20 दोन्ही 40 लिटर तुमचं काय होईल? 40 लिटर तुमचं पाणी होईल. मग किती जास्त आहे काय आहे तर इथं कॅल्क्युलेट करावं लागणार. या 60मधून तुम्हाला हे 40 वजा करा. 60मधून 40 वजा करा. मग वजा गेले तर किती राहील? 20 लिटर. 20 लिटर कोण जास्त आहे? तुम्हाला इथं स्पष्ट दिसतं जास्त दूध आहे. 3 भाग आहेत म्हणजे दूध तर जास्त आहे पण किती जास्त आहे? तर या 60पेक्षा इथं 40पेक्षा हे 60 म्हणजे तुम्हाला 20 जास्त आहे. 20 जास्त असणारं दूध, 20 जास्त असणारं दूध असा पर्याय आहे का कुठं? 20 लिटर आहे आणि पाणी आहे, दूध नाही. मग 60 लिटर आहे पण आपल्याला 20 लिटर पाहिजेत. 60 लिटर आहे आपल्याला 20 लिटर जास्त पाहिजेत. पर्याय एकही याच्यापैकी जुळत नाही. यापैकी नाही उत्तर राहील. उत्तर हे आहे तुमचं की दूध 20 लिटरनं जास्त. लक्षात आलं का? उत्तर हे आहे की दूध जास्त आहे पण ते 20 लिटरनं असं उत्तर आपल्याला पाहिजे. नेक्स्ट पर्याय बघा. नेक्स्ट प्रश्न बघा. राम मधु गणपत यांच्याकडील अनुक्रमे 25 60 आणि 75 काय आहेत? पैसे आहेत, रक्कम आहे. तर त्यांचं गुणोत्तर किती? सिंपल आहे. या 25ला पण आणि 60ला पण आणि 75ला तिघाला भागणारी संख्या शोधा कोणती आहे? तर 5. 5 5 25 5 12 60 5 15 75. आता पुन्हा भाग जातो का याला? जात असेल तर पुन्हा भाग द्या. इथं 5 इथं 5 जातो पण 12ला 5 जात नाही. इथं 3 जातो पण इथं 5ला 3 जात नाही. तिघालाही समान संख्येने भाग जात नाही. संक्षिप्त रूप आता गुणोत्तर शेवटचं हेच आलं. लक्षात आलं का? म्हणजेच 5 12 आणि 15, 5 12 आणि 15 हे शेवटचं प्रमाण तुम्हाला कोणता पर्याय बघा बरं? यापैकी एकही नाही. म्हणून ड पर्याय क्रमांक उत्तर राहील. लक्षात येते? नेक्स्ट बघा की राम श्याम व संपत यांच्याकडे अनुक्रमे 85 102 119 गोट्या आहेत. तर त्यांच्याकडील गोट्यांचे गुणोत्तर किती? सिंपल आहे. याला पण 17 भाग द्या. 17 5 85 17 सख्खी 2 दशे 17 7 19 असे सर्वांना 17 भाग जातो आणि हे शेवटी रूप मिळतं. 5 6 6 7 अपर्याय उत्तर राहील. नेक्स्ट 1 2 1 3 1 4 म्हणजेच 1 2 आहे 1 3 आहे आणि 1 4 आहे यांचं गुणोत्तर काढायचं. आता अशा अपूर्णांकाचं गुणोत्तर जर काढायचं झालं तर मग तुम्हाला यांचा छेद जो असतो तो समान करायचा. मग छेद समान करण्यासाठी काय करणार की 2 3 4चा लसावी काढा नाही तर निरीक्षणानं असं ठरवा की यांना एकाच संख्येनं कोणत्या गुणलं म्हणजे हे समान होतील. तर मला तर इथं 12 सगळे होऊ शकतात. म्हणजे 12 2च्या पाड्यात आहेत, 3च्या आहेत, 4च्या पण आहेत. तोच अलीकडचा लसावीच असतो. तर याला मी 2ला 6 गुणतो तर मग 3ला 4 तर 4ला 3. कळालं का? 12 झाले का नाही सगळे? हे पण 12 12 12. पण जर 6 जर खाली जर गुणला असेल तर अंशाला पण 6 गुणा. खाली जर 4 गुणलं तर अंशाला पण 4 गुणा. 3 जर छेदाला गुणलं तर वरी सुद्धा अंशाला 3 गुणा. मग आता आपल्याला रक्कम काय मिळाली? अंश ठिकाणी जे मिळाले ते आपलं गुणोत्तर आहे. काय मिळाली? 6 1 6. ठीक आहे. त्यानंतर इथं 4 1 4 आणि इथं काय मिळाली मग आता 3 1 3. कळालं? म्हणजे 6 4 4 3 हा पर्याय कुठं आहे का? क पर्याय आहे. हे उत्तर तुमचं राहील.
नेक्स्ट 6 नंबरचा प्रश्न. इथं सुद्धा सेम त्या टाईपचं आहे. काय आहे की अपूर्णांक दिले आणि त्याचं तुम्हाला गुणोत्तर काढायचं. तर एकाच 1/4 किंवा एकास 4, एकास 3 आणि एकास 8. मग इथं सेम पाया कधी होऊ शकतो हा, जेव्हा तुम्ही इथं पाया समान करायचं तेव्हा तुम्हाला 24 करावं लागेल. तर 4ला किती गुणलं म्हणजे 6 गुणलं तर 24 होतात म्हणून अंशाला 6. 3ला जर समजा आपण 8 गुणलं तर 24 म्हणून अंशाला 8. 8ला जर 3 गुणलं तर अंशाला 3. म्हणजेच 24 खाली झाले समजा 8 3 4 6 गुणलं तर उत्तर काय राहील 6 8 8 3. याचं काटाकाटी होऊ शकते का बघा. काटाकाटी इथं 2 आणि 2 भाग जातो पण इथं जात नाही. इथं 3 आणि इथं 3 जातो पण इथं 3 जात नाही. म्हणजे हेच संक्षिप्त रूप 6 8 8 3. पर्याय क्रमांक यापैकी नाही राहील कारण पर्याय तिथं नाही आहे ते 6 8 8 3. नेक्स्ट तर 7 नंबरचं 9 15 इथं सिंपल आहे बराबर 1/70. म्हणजे 2 गुणोत्तर समान आहेत म्हणजे प्रमाण आहे. तर एक्स काढायचा असेल तर तुम्ही काय करणार 70 या बाजूचे उचलणार आणि भागाकारातले गुणाकारात टाकणार. या बाजूला आता 70 राहिले का नाही राहिले एक्स राहिला फक्त. मग एक्सची किंमत काढायची तर का इथं कॅल्क्युलेट करा की बुवा 5 त्रिक 15 5 14 70 3 1 3 3 त्रिक 9 14 त्रिक 42 उत्तर राहील तुमचं. काय राहील उत्तर 42. मग 42 ऑप्शन कुठला आहे तर ए ऑप्शन करेक्ट. नेक्स्ट 8 नंबरचं एस बी बराबर 5 9 सीस बी बराबर 4 7. तर ABCच्या किमती काढायच्या तुम्हाला. 3च व्यक्ती ABC 3च आहेत. इथं हे 2 आणि हे 2 4 असं वाटतात तुम्हाला पण ते एक व्यक्ती रिपीट झालेला आहे. तो कोणता आहे बघा. रिपीट जो झाला हा ए आणि दुसरा कुठला रिपीट झाला बघा. एला हा बी रिपीट झाला. कोण रिपीट आहे हा बीला बी रिपीट आहे. जो रिपीट झालेला आहे तो मध्यभागी असतो. जो रिपीट झाला तो मध्यभागी असतो म्हणून इथं अल्टरनेट करून घ्या. हे अल्टरनेट करा तेव्हा उत्तर सुटेल. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की समजा इथं एस बी सी तर मध्यभागी जो रिपीट आहे तो असतो. कळालं. मध्यपदाचा वर्ग असतो ना. मग मध्यभागी मी सुरुवातीलाच कन्सेप्ट क्लिअर केली आहे तो रिपीट असतो. तर इथं राहील मित्रांनो 5 9. लक्षात आलं का. आणि इथं मग बी खालीच बी तर हा बी वाला 7 आहे तर तो 7 घ्या अगोदर आणि अल्टरनेट करत आहे मी. लक्षात आलं का. हां तर बी खाली बी लिहायचा आहे म्हणून तो 7 अगोदर घेतला आणि नंतर कोण घेणार मग नंतर 4 घेणार. हे लक्षात आलं का. तर हा असा गुणाकार होईल आणि हा असा गुणाकार होईल आणि हा असा गुणाकार होईल. तर 5 7 35 आणि 9 7 63 आणि 9 चूक 36. तर हे जे काय आलेलं आहे या ठिकाणी हे हा आलेला ए आहे म्हणजे हा ए हा बी आहे आणि हा सी आहे. हा 36 जो आहे तो सी आहे. मग तुम्हाला गुणोत्तर मिळालं 35 63 36. याच्यापेक्षा आता काटाकाटी याची होत नाही. तर 35 63 36 बी ऑप्शन करेक्ट ऑप्शन. लक्षात आलं का. सिंपल आहे सिंपल आहे. नेक्स्ट पुढचं बघा काय आहे ते. पुढचं उदाहरण राहील तुम्हाला की विनू सदू यांच्या वयाचे गुणोत्तर 5/3 आहे. सदू व मधू म्हणजेच विनू आणि सदू मधला सदू रिपीट आला इथं लगेच पटकन दिसतं. सदू रिपीट आहे. यांच्या वयाचे गुणोत्तर 4/7 आहे. तर विनू व मधू यांच्या वयाचे गुणोत्तर किती. आता इथं अल्टरनेट करायची गरज नाही. सेम त्याच जागी दिल्या. हे बघा विनू लिहितो मी सदू लिहितो या ठिकाणी. 1 मिनिट थोडं छोटं घेतो. इथं विनू लिहितो हा सदू लिहितो आणि हा मधू लिहितो. यांचा आपल्याला अगोदर गुणोत्तर काढायचं आहे. मग तेव्हा विनू आणि मधू ठरवता येईल. लक्षात येतं का. मग विनू आणि हा विनू आणि सदू किती आहे 5 विनू आहे 3 सदू आहे. तर विनू खाली 5 लिहा. सदू हा 3 आहे तर सदू खाली 3 लिहा. ठीक आहे. मग सदू 3 आहे तर सदू खाली हा सदू इथला किती आहे बघा 4 आहे 4. तर सदू हा 4 जो डबलचा या मधूसोबतचा 4 आहे. इथं सदू डबलचा 4 आहे. तर तो या सदू खालीच इथं लिहा. इथं 3 खाली 4 लिहा. सदूला सदूच लिहिला इथं मी वेगळा नाही लिहिला. बरं पुढं मग मधू किती आहे इथं 7 आहे. तर मधू इथला बघा हा शेवटी आहे तर इथला शेवटचा 7 तो मग मी इथं लिहिणार. कळालं का या पद्धतीनं. आता इथं काय करायचं असतं हा गुणाकार सेम बघा बोललो तसंच हा गुणाकार.
तर 5 चूक 20 हा येणार विनू, हा गुणाकार केला 3 चूक 12 हा येणार सदू, आणि 3 7 21 येणार मधू. मग पुन्हा याचे काटाकाटी होते का बघा, नाही होत. तर काढायचे कोण, विनू आणि मधू. विनू आणि मधू काढायचं, तर विनू हा 20 आहे, विनू 20 आहे, आणि हा मधू जो आहे तो 21 आहे. तर 20 21 पर्याय क्रमांक बी. बी ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. तर हे 10 नंबरचं उदाहरण बघा. या ठिकाणी हे 2 2 4 आणि 2 6 असे वाटतात, पण 4च व्यक्ती आहेत. ते व्यक्ती म्हणजेच एक अ आहे, एक ब आहे, आणि एक क आहे, आणि एक ड आहे. तर आपण हे सुरुवातीला 3 कसे काढायचे हे अगोदरच्या उदाहरणात बघितलं. तर इथं ते 3 अगोदर काढून घ्या, मग ड काढता येईल. तर 3 काढण्यासाठी तुम्ही सुरुवातीला काय करणार, की समजा हा अ जो आहे असा लिहिणार, मग नंतर हा ब, त्यानंतर हा क. 3 व्यक्ती काढायचे समजा. तर अच्या खाली अची या इथं अची किंमत किती आहे बघा, इथं अची किंमत किती आहे 2 आहे, तर 2 लिहा. ठीक आहे. बची किंमत किती आहे 3 आहे, तर 3 लिहा. मग इथं हां लिहिली अशी. त्यानंतर जर समजा इथं आता पुन्हा पाहिला तर पुन्हा ब आला, तर पुन्हा तो बच्या खाली ब, तो डबलची किंमत त्याची 6 आहे, तर 6 लिहा इथं बची. मग आता कची किंमत किती आहे, तर कची किंमत इथं 9 आहे, तर तो 9 लिहा. मात्र या पद्धतीने लिहायचे असतात. या 3च्या खालून आपण ही सुरुवात केलेली आहे. आता कळालं का? बरं, मग इथं गुणाकार कसा असतो, हा बेसकम 12 असतो, आणि हा 3 चूक 12 असतो, आणि हे 3 9 27 असा गुणाकार असतो. मग बेसकम 12 ही जे काय रक्कम येईल ही अची येणार, ही कोणाची आहे आता अची. मग 3 सक 18 ही कोणाची येणार आहे, ही येणार आहे बची, ही बची. मग 3 9 27 ही कोणाची येणार आहे, ही येणार आहे कची. कळालं का? अ ब क. याला कॅल्क्युलेट होतं का अजून बघा. तर 12 3 न भाग जातो, 3 चूक 12, 3 सक 18, 3 9 27 हे तुम्हाला आले अ ब क. आता मला ड याच्यात मिळवायचा असा, तर ड साठी काय दिलेलं आहे, तर तुम्ही बघा क आणि ड साठी 5 7 आहे, क आणि ड साठी 5 7 आहे. तर मग या 9 खाली जसं पहिलं लिहिलं होतं तसं खाली याच्या 3च्या खाली आपण 6 9 लिहिलं होतं, तसं या 9च्या पुढं मग लिहा क खाली. क किती आहे 5 आहे, तर 5 लिहा क खाली, हा 5 लिहिला. आणि ड किती आहे 7 आहे, तर तो पुढं 7 लिहून टाका या ड खाली. मग आता 7. कळालं? या पद्धतीनं लक्षात येते का, की या 9 खाली मी काय केलं, 9 खाली 5 लिहिला, तर पुढं मग आता ड किती आहे, तर तो 7 आहे, 7 लिहिला. हा 5चा गुणाकार या 9 सोबतही राहील, 5चा गुणाकार 6 सोबतही राहील, आणि 4 सोबतही राहील. लक्षात आलं का काय बोलतो ते, की या 5चा गुणाकार या 9 सोबत, 6 सोबत, आणि 4 सोबत सुद्धा राहील. म्हणून मग 5 चूक लिहा. आता 5 चूक 20 हा इथं अ आला, 5 सक 30 हा ब आला, मग आणि 5 9 45 हा क आला, आणि आता 9 7 63 हा राहील ड. 9 7 63 हा अ, हा ब, हा क, आणि ड. सर्वांना भाग जातो का बघा बरं एका संख्येनं. या 20 30 45 आणि 63ला सर्वांना एका संख्येनं भाग जात नाही, म्हणून हे शेवटचं गुणोत्तर राहील. काढायचंय कोण आपल्याला, अ आणि ड. अ आणि ड काढायचा. तर अ म्हणजे सुरुवातीला 20 आणि ड म्हणजे शेवटचा 63. तर इथं राहील 20 अ आणि हे 63 ड. कळालं का? मधले ब आणि क 30 45 ते नाही पाहिजेत. तर पर्याय क्रमांक ब हे उत्तर राहील. ब पर्याय क्रमांक. नेक्स्ट उदाहरण बघा 11 नंबरचं. अ ब क ड यांच्यामध्ये 5 2 2 4 4 3 या प्रमाणात वाटप केले, काही रुपये वाटप केले, किती दिले माहीत नाही. मात्र क ला ड पेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले, तर ड चा वाटा किती. सिंपल आहे, तुम्हाला सांगतो मी काय आहे, की अ ब क ड बाद सुरू आहे, क आणि ड ची. क कुठं आहे 3 नंबरला आहे, अ च्या नंतर ब च्या नंतर क 3 नंबरला, म्हणजे 4 वाटे क चे आहेत, आणि ड शेवटी आहे, तर ड चा 3 वाटे आहेत. म्हणजे याचा अर्थ ड पेक्षा क कड 1 वाटा जास्त आहे, ड पेक्षा क कड 4 म्हणून 3 गेले 1 वाटा जास्त आहे, आणि तो 1 वाटा जास्त म्हणजे 1000 रुपये जास्त आहेत असं बोललं उदाहरणात. पण 1 बराबर 1000, तर मग आपल्याला काढायचं ड चा वाटा किती, म्हणजे ड कड किती रुपये असतील, तर ड कड 3 आहेत ना. मग एक जेव्हा 1000 आहे तेव्हा 3 गुणिला 1000 केलं तर किती होणार 3000. आणि ड याचे जर काढले क क क चे काढले तर 4000 होतील, 4 गुणिला 1000 केलं 4000.
म्हणजेच याचा अर्थ या 4 3पेक्षा 1 वाटा म्हणजे 1000 सहजच जास्त आहेत कोणाकडं, त्याकडं. तर डचा वाटा 3000 हे पर्याय क्रमांक ड राहील. याला या पद्धतीने समजून देतो मी. समजा कसं बघा की हे ड जो आहे ते कमी आहे, तर क जो आहे तो क जास्त आहे, म्हणून क वजा ड जर केलं असं उदाहरणाचंच बोलणं आहे. क कडे जास्त आहे, जेवढे जास्त आहेत तेवढे डचे वजा केले तर मग तेव्हा 1000 रुपये उरतात, असं बोललेलं आहे का नाही? असं बोललेलं आहे कोणी? उदाहरणानेच. तर इथं क वाटा किती दिलेला आहे? क चा वाटा हा 4 दिलेला आहे, म्हणून तो 4x. ड चा वाटा किती दिलेला आहे? 3x. तर बराबर 4x मधून 3x गेले 1000. हे उदाहरणच बोलतं असं म्हणलेलं. 4 मधून 3x गेले x बराबर 1000. तेच मी 1000 तुम्हाला तोंडी अगोदर काढली होती, 1 वाटा जास्त. x बराबर 1000 आलं. तर मग आता तुम्हाला हा जो 4x आहे तो क घेतला होता आपण, 4x क. ड किती घेतला होता? 3x. तर आपल्याला ड काढायचा असेल तर त्या 3x मध्ये 3x बराबर तुम्हाला किती येईल? या एक्सची किंमत ठेवा ना. एक्सची किंमत ठेवली 3 गुणिला 1000 जर केलं आपण तर किती येणार? 3000. आला काय? हे काय जे काय इथला जो हा इथला आहे तो x, इथला हा 3 सोबतचा तो ठेवला तर हा ड आला की नाही? हा ड आला ना. 3000 हे उत्तर राहील. नेक्स्ट प्रश्न बघा. 2 संख्या अनुक्रमे 20%, 50%, म्हणजे 2 संख्या आहेत, एक 20% आणि 50%. ह्या तिसऱ्या संख्येपेक्षा अधिक आहेत, तर त्या 2 संख्यांचे गुणोत्तर किती? सोडवा, ट्राय करा स्टॉप करून. सांगतो. समजा तिसरी संख्या जी आहे ती तिसरी संख्या जर समजा मी तुम्हाला 10 बोललो, किती बोललो? 10. तर त्या 10चे 20% आणि 50% कसे काढणार? एक शॉर्टकट आहे, तुम्हाला त्या शॉर्टकट सांगतो की कोण्याही संख्येचे 10% काढायचे असतील तर एक स्थळ सरका डावीकडं. मग एक स्थळ सरकलो तर 10% आले या 10चेच. संख्या जी आहे तिसरी ही 10% आहे, तिचे मी 20 अगोदर 10% काढले 1. मग 20% करायचे असतील तर त्याला दुप्पट करा, म्हणजे किती होणार? 2. म्हणजेच त्याचे 20% बराबर या 10चे किती आले? हे 2 आले. कळालं का? मग ती आता होणार संख्या किती हो? 10 आणि हे 2 मिळवले तर 2 जास्त आहे, तर ती संख्या होणार 12. लक्षात आलं? आता ही तिसरी संख्या जे 10 आहे, या 10चे मला 5% 50% काढायचे. किती? 50. तर मग या 10% तर 1 आलता ना, तर 5 न गुणलं या 1ला तर ते 5 10 50% होईल. मग 50% किती होणार आहे तेव्हा त्या संख्येचे? तर 5 होणार आहे जास्त, 5. तर ती संख्या मग 10 वरून 5 मिळवले तर किती होईल? 5 मिळवले तर ती होणार 15. म्हणजेच पहिली संख्या 10 आहे आणि ही दुसरी संख्या 12, ही तिसरी संख्या. म्हणजे तुम्हाला या राहिलेल्या 2 दुसऱ्या ज्या आहेत त्या 2 ह्या 20% आणि 50% वाल्या. तर 20% जास्त म्हणजे ही 12 आली आणि 50% जास्त म्हणजे ही 15 आली. तर त्या संख्यांचं गुणोत्तर काढायचं. गुणोत्तर म्हणजे काटा मग याला. तर काटणार कसं तुम्ही? 3 भाग जातो. 3 चूक 12 आणि 3 5 15, म्हणजे 4 5 हे उत्तर राहील. त्यांचं गुणोत्तर 4 5, पर्याय क्रमांक 1. कळालं का? 10% तुम्ही जसं या पद्धतीने काढता तसंही काढू शकता. गृहीत मानली 10, त्याचे 20% काढायचे तर 120 भागिला 100. तर 2 0 कटले, डायरेक्ट 12 ती संख्या येईल नवीन. याही पद्धतीने करू शकता. ठीक आहे, चलो ठीक आहे. पुढचं उदाहरण 14 नंबरचं. 14 नंबरचं उदाहरण. एका गावची लोकसंख्या 1000 आहे. 1000 लोकसंख्या आहे, तर त्या गावात 30 दिवसाचं अन्नधान्य आहे. तर 10 दिवसानंतर 600 लोक अजून त्या गावात येतात, तर अन्नधान्य किती दिवस पुरेल? एक लक्षात ठेवा की समजा या अशा उदाहरणात काय करायचं की एक व्यक्ती 1 भाकर खातो असं पकडा. एका दिवसाला 1 भाकर असं गृहीत पकडा, तर उदाहरण तुम्हाला सोपं वाटेल. म्हणजे एक व्यक्ती 1 भाकर खातो, तर 1000 व्यक्ती एका दिवसाला किती भाकरी खातील? 1000. किती खातील? 1000. मग 1000 गुणिला 30 दिवस चालणार असं, म्हणजे 30,000 भाकरी आहेत. आता किती भाकरी येतात? 30,000 भाकरी आहेत, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे एक प्रमाण म्हणायचं तुम्ही. 1 भाकर म्हणा, 1 दुड्डी म्हणा, काय करायचं म्हणा, त्याचा वाद नाही.
तर इथं एक भाकर खातो तर मग 30,000 या ठिकाणी एकक दशक शतक हजार 10,000 1000 गुणिले 30 दिवसाचं म्हणजे हा गुणाकार करा. एका दिवशी 1000, दुसऱ्या दिवशी 2000, असं 30 वेळा 30,000. 30,000 भाकरी आहेत, पण 10 दिवस त्यांनी खाल्लेला आहे अगोदर. मग 10 दिवस यातले वजा करा. तर 10 दिवसात एका दिवसाला 1000 भाकर चालली तर 10 दिवसाला किती भाकरी जातील? 10,000. मग 10,000 मायनस केल्या तर टोटल राहिल्या किती? 20,000 आता बाकी येतात. मग 20,000 बाकी येतात, एवढ्या शिल्लक राहिल्या तेव्हा अगोदरचे 1000 आणि नंतरचे 600 आले, म्हणजे झाले किती? 1600. मग 1600 जणाला किती दिवस पुरतील म्हणून इथं 1600 भागायचे याला. आता एका 1600 याला भागायचे, जे उत्तर येईल तितके दिवस अन्नधान्य पुरल. कारण 1600 जण बसवायचे तर याच्यात आता 1600 भागायचं याला. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की समजा एका व्यक्तीला, ठीक आहे याच पद्धतीने घ्या, 2 शून्य कटले 2 शून्य कटले, 4 चूक 16, 4 पंचे 20, 4 शून्य 0. मग आता 4 भाग द्या वर, 4 भाग दिला तर 4 1 4, 4 इथं लिहितो उत्तर 12, 48 उरले 2 उरले, तर त्या 2ला 4 भागायचं बाकी असं लिहिणार अपूर्णांकात पुन्हा. मग या ठिकाणी बे 1 बे 2 4 म्हणजेच 12 पूर्ण आणि 1/2 म्हणजे 12.5 दिवस लागतील. उत्तर आलं का? 12.5 दिवस. ब पर्याय हे करेक्ट ऑप्शन तुमचं राहील. कळालं? नेक्स्ट बघा, याच टाईपचं राहील 15 नंबरचं, की एका किल्ल्यावर 150 माणसांना 45 दिवस अन्नधान्य पुरेल. 45 दिवस 150 जणांना इतके आहे, तर 10 दिवसानंतर 25 माणसांनी किल्ला सोडला तर अन्नधान्य किती दिवस पुरेल? सिंपल आहे बघा. 150 माणसं आहेत तर 45 दिवस करा. 150 गुणिला 45 जर केला आपण तर हे टोटल अन्नधान्य आहे. एका दिवशी माणूस एक भाकर खातो तर 150 माणसं 150 भाकरी खातील. मग 150 एका दिवसाला, दुसऱ्या दिवसाला, तिसऱ्या दिवसाला असं करत करत 45 म्हणजे टोटल भाकरी एवढ्या आहेत असं गृहीत मला. कळालं का? मग 15 पाची 75शी 75शी 15 पाची 75शी 5 हातचे आले 7, 15 चूक 60 आणि 7 67 आणि वरचा 1 0, 67 से 50 म्हणजे 6750 भाकरी आहेत. त्यापैकी काय झालं, 10 दिवस यांनी जेवढ्या खाल्ल्या 150 नुसार 10 दिवस, तर 150 गुणिले 10 केलं तर 1500 वजा होतील. 150 गुणिले 10 केलं तर 150 एका दिवसाला करत करत 10 दिवस त्यांनी खाल्लेला आहे. तर अशा 1500 वजा होतील. तर शिल्लक किती राहिल्या? मग तर शिल्लक किती राहिल्या बोला? शिल्लक राहतील मग तुम्हाला 0शी 0, 5शी 5, 7 मधून 5 गेले 2, 6 मधून 1 गेला 5220. तर 5250. तर या 5250ला आता काय झालं, 25 माणसांनी किल्ला सोडला म्हणजे 125च माणसं राहिले. तर या 5250ला संपवायचं कितीला वाटे, किती जण करायचे? 125, कारण 25 सोडून गेले. कळालं? कॅल्क्युलेट करा मग याला. 25 पाचा 125, 25 दोन्ही 50 उरले 2, 25 1 25, 25 0 0. आता 5 न भाग द्या. तर 5 न भाग दिला तर 5 1 5 चूक 20, 5 दोन्ही 10, 42. तर 42 दिवस त्यांना अन्नधान्य पुरेल 125 माणसांना. उत्तर क पर्याय राहील. कळालं का? नेक्स्ट उदाहरण के 84 81, सिंपल आहे. 84 81 तर बराबर 28 x. हा x मिळवायचा तर x या बाजूला हलवला, x या बाजूला गेला, x आता या बाजूला नाही आहे, तर इकडं 84 81 वर जातील आणि 84 खाली येतील या बाजूतून. कळालं का? मग 28 1 28, 28 त्रिक 84, मग 3 1 3, 3 27 81, 27 उत्तर राहील. 27 पर्याय क्रमांक बी. लॉजिक कळालं का? एकदम सिंपल उदाहरण होतं. पुढचं बघा, हे 17 नंबरचं उदाहरण बघा. 2 वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 9:25 आहे, तर त्यांच्या परिघाचे गुणोत्तर किती? समजा 2 वर्तुळ आहेत. हे एक वर्तुळ आहे, त्याची त्रिज्या समजा इथून 9 आहे आणि हे दुसरं वर्तुळ आहे
त्याची त्रिज्या समजा इथं ही 25 आहे, म्हणजे इथं 9 त्रिज्या आहे, इथं 25 त्रिज्या आहे. तर त्यांचं त्रिज्येचं गुणोत्तर बराबर परिघाचं गुणोत्तर सेम असतं. म्हणजे 9:25 हे त्रिज्येचं असेल तर परिघाचं पण सुद्धा त्याच पट्टीमध्ये 9:25च राहील. तर असं तुम्हाला 9:25 असणारा पर्याय आहे का? पर्याय आहे का? बघा, पर्याय एकही नाही आहे, म्हणून तुम्हाला उत्तर यापैकी नाही, ड राहील. जर याला काटाकाटी होत असेल तर काटाकाटी करा, पण काटाकाटी पण होत नाही, 9:25च राहिला. नेक्स्ट, इथं 2 वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 2:3 आहे. तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती? आता 2 वर्तुळ आहेत, तर वर्तुळ जे आहे, तर या वर्तुळामध्ये तुम्हाला याची त्रिज्या समजा आहे 2. आता थोडं मोठं वर्तुळ आहे, याची त्रिज्या आहे समजा 3. तर क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं असेल तर त्याच्या वर्गाच्या पट्टीत असतं. वर्गाच्या म्हणजे 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9. तर 4:9 पर्याय क्रमांक आहे का कुठं? बघा, तर 4:9 ब पर्याय, ब उत्तर राहील. नेक्स्ट, 18 झालं. 19 नंबर बघा, दोन चौरसांच्या बाजूचे गुणोत्तर 2:5 आहे. आता चौरस आहे, चौरस म्हणजे ज्याची बाजू चारही समान असतात असा. मग 2 चौरस आहेत असे, तर एकाचा गुणोत्तर म्हणजे याची बाजू 2 आहे, याची 5 आहे. कळालं का? एकाची बाजू किती आहे? हे दुसरा चौरस आहे, एकाची बाजू 2, एकाची बाजू 5 आहे. तर यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्याच्या वर्गाच्या पटीतच असतं. वर्गाच्या पटीत म्हणजे 2चा वर्ग 4, 5चा वर्ग 25. कळालं का? तर 4:25 पर्याय क्रमांक कुठला आहे बघा, तर अपर्याय. कळालं का? अपर्याय. आता 20 नंबरचा प्रश्न बघा. 20 नंबरचा प्रश्न महत्त्वाचा आहे की एका त्रिकोणांच्या बाह्य कोनांच्या मापाचे गुणोत्तर 3:7, 7:8 आहे. 3:7, 7:8 आहे. तर काय करणार या ठिकाणी? मी सांगतो ते शॉर्टकट आहे बघायला. 3 7 10 8 त्याचं स्पष्टीकरणही देतो शेवटी. अगोदर शॉर्टकट समजून घ्या. 3 7 10 8 18 हे 18x यांची जाईल. मग यांची बेरीज की बाह्य कोनांच्या मापांची बेरीज ही 360 असते. हे पाठच ठेवावं लागले. 360 कुठून आणले? की बाह्य कोनाचं बोललो ना, बाह्य कोनाच्या मापाचं गुणोत्तर. ही बेरीज केली मी, इकडे आली 18x. तर मग इकडे बेरीज किती येणार? 360 आहे बाह्य कोनाची. तर आता मी 18ने याला भागलं समजा, तर 18ने जर भागलं तर 18 1 18, 18 2 36, 18 0 0. जो x मिळाला तो मला 20 मिळाला. म्हणजे x जो आहे तो 20. तर सर्वात मोठा अंतर कोण जर काढायचा असेल, तर सर्वात लहान अंतर कोण जो आहे तो घ्या. तो सर्वात लहान किती आहे? 3 आहे. तर या 3ला 20 गुणा, 3ला 20 गुणलं तर मग तो 60 येणार. पण 60 म्हणजे तो 180 मधून आता वजा करावा लागतो. 180 60 आलं, तर मग आता 180 मधून 60 वजा करा. 180 म्हणजे आंतरकोन असतात, आंतरकोनांची बेरीज 180 असते. तर आंतरकोनातून हे 60 वजा करा म्हणजे किती येणार? तर 120. किती येणार? 120 हे तुम्हाला पर्याय ब उत्तर राहील. काय लॉजिक कळालं का? सिंपल आहे. तिन्ही कोणांची बेरीज म्हणजे समानपट या 3ला x न, 7ला x न आणि 8ला पण x न. तर 3x 7x आणि 8x ची बेरीज किती लिहिली? 18x. इकडं ती बाह्य कोणाची बेरीज सुद्धा 360 असते. 18 भागलं तर 18 2 36 20. कळालं का? मग मोठा अंतर कोण पाहिजे? तर सगळ्यात लहान 3ला गुणा, 20 त्रिक 60, 180 मधून वजा करा. 180 मधून. कळालं का? या पद्धतीनं एका त्रिकोणाच्या बाह्य कोणाच्या मापाचे गुणोत्तर 3:4, 4:5 आहेत. तर त्या त्रिकोण आहेत अंतर कोणापैकी सर्वात लहान. आता लहान पाहिजे असेल तर सेम त्या टाईप आहे. बाह्य कोणासाठी काय करायचं? 3 4 5 9, 3 4 7 5 12, 12x बराबर इकडे राहील 360. तर 12 भाग द्या. 12 1 12, 12 त्रिक 36, 12 0 0. म्हणजेच काय आलं? 30 आलं. 30 आला. आता सर्वात लहान पाहिजे तर सर्वात मोठा 5 घ्या आणि त्याला 5 न गुणा. 30 पंचे 150. तर हे 150 जे आहेत हे 180 मधून वजा करा ना. 180 मधून 150 वजा केले किती राहिले? 30. पर्याय क्रमांक ड. पर्याय क्रमांक ड राहील. नेक्स्ट 2/5 इथं दिले बघा असं. 2/5 भाग जो आहे तो भाग समान आहे. समान कोणाचे आहे? 3/4 ब चे आहे.
तर अचं बशी गुणोत्तर काढायचं आहे. मग अचं बशी काढायचं म्हणजे ब जो आहे तो इकडं हलवा, कारण मग तो अस ब म्हणजे आपण असं लिहू शकतो. ठीक आहे, ब इकडं आला तर मग ह्या 2/5 हे ज्या किमती आहेत ते या बाजूला हलवा. कळालं का? मग या बाजूला गेल्या तर काय होईल, बराबर 3/4 आहे, तर त्याला गुणीला जाईल हे 5 वर आणि भागीला येईल 2. कळालं? मग काय येईल उत्तर, 3×5 15 हे आणि 4 2 8 हे. तर 15/8 याची पुन्हा काटाकाटी होते का नाही, तर अस ब गुणोत्तर 15/8 राहील. 15/8 कोणता पर्याय बघा बरं, 1 नंबर पर्याय आहे 15/8. अचं बशी गुणोत्तर हे रॉंग दिलेलं आहे इथं. ब रॉंग दिलेला आहे. कळालं का? सिंपल बात आहे. ब इकडं हलवला आणि 5 वर नेला, 2 खाली आणले, हे उत्तर राहील अपर्याय. कळालं का? तर 23 नंबरचं उदाहरण बघा. 3 संख्यापैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 2/3 आहे. दुसरी व तिसरीचे गुणोत्तर 2/3 आहे. जर पहिली संख्या 12 असेल तर तिसरी संख्या 29. हे बघा, 3 संख्या म्हटलं की मध्यपदाचा वर्ग तुम्हाला मी बोललो होतो. तर इथं सिंपल आहे. काय करणार, 3 संख्यापैकी पहिली आणि दुसरीच दिलं. ही पहिली समजा मी घेतो 2, इथं दिलेली आहे बघा, ह्या अगोदरची 2 आहे, तर 2 घेतो पहिली. मग ही दुसरी काय दिलेली आहे, तर 3 आहे, तर ती 3 घ्या दुसरी, ही दुसरी 3. ठीक आहे. आता तिसरी संख्या कशी काढणार, तर पुढं इथं दुसरी पुन्हा रिपीट झाली, इथं दुसरी इकडं होती ना अशी, तर पुन्हा दुसरी इथं रिपीट झाली ती तिसरी सोबत. तर दुसरी पुन्हा इथं 2 आहे, तर त्या दुसरी खाली ज्या ती 2 इथं लिहा. कळालं का? लॉजिक काय कळालं नाही, मागच्या उदाहरणामध्ये असं झालेलं आहे. मग दुसरी खाली दुसरी 2 लिहिली, तिसरी खाली मग ही 3 लिहिली. हा गुणाकार आणि हा गुणाकार, बे 4 पहिली खाली, 3 2 6 दुसरी खाली, 3 3 9 तिसरी खाली. लक्षात आलं का? 4 9 9 4 6 6 9 हे गुणोत्तर आलं. पण आपल्याला काय दिलं की बुवा पहिली संख्या ही 12 आहे, म्हणजे याचा अर्थ पहिली संख्या 4ला समानपट याची x असते, याची x असते, याची x असते, म्हणजेच पहिली संख्या 4x बराबर 12 आहे. तर 4 न भागा नाही, तर मग x मिळाला तो किती आहे, 4 त्रिक 12, आणि x बराबर 3 मिळाला, तर मग 3 इथंही x ठेवा, इथंही x ठेवा, त्या दोन्ही पुढच्या काढता येतील. तर आपल्याला तिसरी काढायची, तर ती xची किंमत इथं ठेवा, मग 9x आहे, तर xची किंमत 3 मिळाली, ती ठेवली, तर 9 गुणीला 3 केलं तर किती मिळणार, 27. कळालं का? 27 ड पर्याय उत्तर राहील, ड. ठीक आहे. नेक्स्ट 24 नंबरचं. 3 संख्यापैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3/5 आहे. दुसरी आणि तिसरीचे गुणोत्तर 3/4 आहे. तर तिसरी संख्या 80 आहे, तर मग पहिली संख्या कोणती? सेम त्या टाईपचं आहे. या ठिकाणी काय करणार, किंवा पहिली संख्या जी आहे इथं लिहितो मी, पहिली संख्या समजा इथं लिहितो. ठीक आहे. दुसरी संख्या इथं लिहितो आणि तिसरी संख्या इथं लिहितो. मग पहिली ही 3 आहे, तर 3 घ्या, दुसरी 5 आहे, तर 5 घ्या, आणि आता तिसरीचे दुसरी आणि तिसरी, तर दुसरी रिपीट झाली, दुसरी रिपीट आहे, ही 3 इथं, तर 3 इथं घ्या, मग दुसरी खालीच. आता इथं 4 ही तिसरी आहे, तर गुणाकार कसा असतो, हा असा असा आणि असा. 3 त्रिक 9 पहिली राहील, ही पहिली 3 त्रिक 9, 5 त्रिक 15 ही दुसरी राहील 15, आणि 5 चूक 20 ही तिसरी राहील. कळालं का? मग पहिली, दुसरी आणि तिसरी, पण यांची समानपट x अशी असते. आणि तिसरी संख्या जी दिली ती 80 दिली उदाहरणामध्ये, तिसरी संख्या 80, म्हणून 20x ही तिसरी बराबर 80 लिहिली, तर मी xची किंमत काढू शकतो. x भागीला x ठेवा, 20 भागीला न्या, बे 0 0 कटला, बे 1 बे, बे चूक 8. x बराबर जर 4 आला असेल, तर मला मग आता ह्या दोन्ही पण काढता येतील इकडच्या, कारण xची किंमत ठेवा, कोणती काढायची, पहिली काढायची ना, तर मग इथं ठेवा xची किंमत, तर 9x आहे, म्हणजे xची किंमत 9 गुणीला 4 आली, तर 36 राहील. कळालं का? ही 9 चूक 36 संख्या राहील. ती पर्याय क्रमांक यापैकी आहे का कुठं, बघा नाही आहे, म्हणून ड पर्याय राहील. 36 उत्तर आहे त्याचं. नेक्स्ट बघा उदाहरण 25 नंबरचं. अ ब क या 3 भांडवलदारापैकी अ व ब च्या नफ्याचे गुणोत्तर 5/7 आहे. अ व ब च्या नफ्याचं गुणोत्तर किती आहे, 5/7 आहे.
ब व क यांच्या नफ्याचे गुणोत्तर 2:3 आहे. जर अचा नफा 400 रुपये असेल तर क ला मिळालेला नफा किती? इथं पण सिंपल आहे बघा, लक्ष द्या. 3 भांडवलदार आहेत ना, तर हा एक अ आहे, हा ब आहे आणि हा क आहे. तर रिपीट बघा, लक्ष द्या. तर इथं अ साठी आपण पहिल्या सुरुवातीला 5 आहे. इथं बघा अ आणि ब मध्ये अ 5 आहे. तर हा ब जो आहे तो 7 आहे. मग ब 7 लिहिला, अ ब. मग ब आणि क मध्ये तर ब 2 आहे, ब 2 आहे आणि हा क जो आहे तो 3 आहे. ब रिपीट झाला होता म्हणून तो इथं लिहिला होता. तर क 3 आहे. हा क्रॉस गुणाकार असतो, हा असतो आणि हा असतो. 5 दोन्ही 10 अ राहील, 7 दोन्ही 14 ब राहील आणि 7 त्रिक 21 हा क राहील. कळालं का? मग इथं अ ब क हे मिळालं. पुन्हा याचं काटाकाटी होत नाही. यांची समानपट x राहते. तर 400 रुपये कोण आहे? अचा नफा आहे. अ बराबर 400 रुपये आहे, म्हणजेच 10x. हे अ आहे तो अ 10 आहे ना, तो घेतला ना मी, हे काय अ 10. कळालं का? तर मग 10x समानपट केली याची, तर 10x बराबर 400. तर x बराबर काढायचा, तर 10 इकडे भागीला टाका. 0 कटला 40 येणार. 40 कोणाला? हा x आला. मग x 40 असेल तर मला काढायचा कोणाला? तर क ला मिळालेला नफा किती? क कोण आहे मग इथं? हा क. तर त्याची 21 गुणिले 40 करा मग आता हे. तर 21 गुणिला, कारण x याची किंमत जी आहे ती xची, याची सुद्धा इथं x असते तशी. तर या xची किंमत किती टाका? 40 टाका. मग 21 गुणिला 40 केलं तर 21 गुणिला 40 केलं तर 21 चूक किती येतात? 84 आणि वरचा 1 0 840. पर्याय क्रमांक क. नेक्स्ट उदाहरण 26 नंबरचं. 26 नंबरचं उदाहरण बघा, की 5 लिटरच्या 40% अल्कोहोल असलेल्या द्रावणात 3 लिटर पाणी मिसळल्यास नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के होईल? या ठिकाणी समजून घ्या बघा. 5 लिटरच्या 40% अल्कोहोल असलेल्या द्रावणात 3 लिटर पाणी. समजून घ्या काय, की समजा 5 लिटरच्या 40% अल्कोहोल आहे. मग इथं 5 लिटरचे 5 लिटरचे 40% आहे असं बराबर. आता आपल्याला काय करायचं आहे, की 8, आता हे अगोदर 5 होतं ना, 5 होतं समजा. ही कॅन आहे, या कॅनमध्ये 5 लिटर आणि त्याच्यात 40% अल्कोहोल आहे. पण अधिक 3 लिटर ॲड केलं, वरून 3 लिटर आपण काय केलं, अधिक हे 3 लिटर टाकलं. तर मग आता काय करणार? 8 लिटर झालं ना, 5 आणि 3 8. तर 8 मग मध्ये किती टक्के होईल हेच तर काढायचं ना. किती टक्के? तर x%. कळालं? इथं टक्केवारी दिलं तरी तुम्ही घाबरू नका. हे टक्केला टक्के कटले असं पकडा आणि मग हे 8 जे आहे तर भागाकारात घेऊन जा. 8 1 8 8 45 5 5 25. 25% राहील. आता हे x जे आला टक्के, तर 25% राहील, म्हणजे पर्याय क्रमांक ड. एवढं सिंपल आहे. फक्त व्यवस्थित समजून मांडायचं असता. लक्ष द्या पुढं काय. 26 27 झालं. 26 झालं. 27 नंबरचं. आता थोडं समजून घ्या. स्टॉप करून सोडवा, तुमचं चुकू शकता. महत्त्वाचं आहे का समजण्यामध्ये, तुमच्या वाचण्यामध्ये तुमचा थोडा गोंधळ होतो. कसं बघा, की 5 लिटर पाण्यात 5% प्रमाणात ॲसिड असलेले 5 लिटर पाणी मिसळले. म्हणजे याचा अर्थ 5% या 5चे नाही आहेत. तर 5% प्रमाणात ॲसिड असलेलं 5 लिटर पाणी हे इकडला भाग आहे. हे समजणं महत्त्वाचं आहे. मग हे 5 लिटर होतं अगोदर, तर त्याच्यात 5 लिटर होतं ना. तर या 5 लिटरमध्ये काय केलं, 5 हे मिळवलं. तर झालं किती? 10%. म्हणजेच 5चे या 5चे आपण 5% काढत आहे. या 5चे हे किती लिटर, या 5 लिटरचं किती आहे? 5% आहे. पण अगोदरचे 5 होते त्यामध्ये 5 मिळवले तर झाले 10. मग 10चे त्यावेळेस किती, त्या द्रावणातील प्रमाण किती असेल, तर ते राहील x. 10चे x. हे कळालं का? x% राहील. मग टक्के कटले तर 10 खाली भागीला जातील. म्हणजेच 5 गुणिला 5 केलं तर 25 आणि भागीला 10 केलं तर किती राहील? 2.5. 2.5 आहे का त्याचं उत्तर बघा. तर इथं ड जे दिलेलं आहे हे रॉंग आहे. उत्तर राहील अ. रॉंग आहे ते लक्षात येते का तुमच्या? तर उत्तर राहील तुमचं अ पर्याय उत्तर राहील. नेक्स्ट बघू आपण 28 नंबरचं, की 1 लिटर पाण्यात 15% मीठ असलेले काय केलं? 1 लिटर पाण्यात 15% मीठ असलेले 800 मिली पाण्याचं मिश्रण मिळवलं.
म्हणजेच समजा इथं 1 लिटर पाणी आहे म्हणजेच 1000 मिली आहे. 1 लिटर म्हणजे 1000 मिली. कळालं का? मग 15% मीठ असलेलं 800 मिली पाणी मिसळलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ म्हणण्याचं काय माहिती आहे का, की 15% मीठ आहे ते 800च आहे. म्हणजे 800चे 15% आहे. तर मग आता हे 800चे 15% आहे, तर हे 800 याच्यात मिळवलं म्हणजे झालं 1800 ना. किती झालं? 1800 झालं की नाही? एक मिनटं हे 1800 झालं. कारण 1000 आणि वरचे 800 याच्यात मिळवले. मग 1800चे तेव्हा किती टक्के होईल हे काढायचं आहे. कळालं का? मग सिंपल आहे, 1800 भागीला टाका इथं. 1800 भागीला गेले, या बाजूला फक्त x राहील, ते टक्के मिळतील. मग 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. 2 9 18, 2 चूक 8. आता 3 त्रिक 9, 3 पाची 15. तर 4 पंचे 20 भागीला 3. तर बघू काय येतं आपण, कॅल्क्युलेट करू आता. 3 एक 3, 3 सख 18, उरले किती 2 आणि भागीला हे 3, 6.2/3. हे उत्तर राहील अपर्याय. कळालं का? तर बघा हे 29 नंबरचं उदाहरण स्टॉप करून सोडवा. काय म्हणतं की 5 लिटर औषधी द्रावणात 6% अल्कोहोल असलेले किती लिटर द्रावण मिळवावे म्हणजे नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण 2% होईल. सिंपल आहे, सोडवा स्टॉप करून. ठीक आहे, मी सांगतो बघा की 5 लिटर औषधी द्रावणात म्हणजे 5 लिटर अगोदर आहे, तर त्याच्यात 6% अल्कोहोल असलेलं किती लिटर, तर किती लिटर म्हणजे x लिटर घेऊ आपण. किती x, तर 6चे तुम्हाला चे म्हणलं की गुणाकार x म्हणजे 6% जे आहे ते 6%चे, इथं टक्के घेतो मी असं, या 6%चे म्हणजे xचे 6% असं लक्षात ठेवा. xचे 6% जे मिळवायचे त्याच्या. तर मग या 5 लिटरमध्ये किती मिळवायचे, समजा हे x मिळवायचे ना, तर मग 5 अधिक x, तर नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण म्हणजे आता 5 अधिक 1 जे नवीन झालं, याचे जे आहेत हे 2% होईल. कळालं का? अगोदर तर 5 होतं, 5मध्ये आता x मिळवले तर त्याचे 2% असं होईल. मग टक्केला टक्के कटले, तर 2 हे इकडं भागीले ना तुम्ही, 2 एक 2, 2 त्रिक 6, 3 आलं, 3x आलं इकडं. तर हा x जो आहे तो या बाजूतून या बाजूत घ्या, म्हणजे 3x मधून x वजा करा, म्हणजे राहील फक्त 2x. किती राहील? 2x, आणि या बाजूला मग राहतील 5. तर 2 गुणाकारातले भागाकारात घ्या, असं 2 घ्या, 2 गुणाकारात हे जे गुणाकारात आहेत ते भागाकारात घ्या. तर 5ला जर 2 न काटलं आपण तर 2 एक 2, 2 दोन्ही 4, उरला 1, 2 पंचे 10, अडीच येणार. अडीच उत्तर राहील त्याचं ब पर्याय. कळालं का? सिंपल आहे. 29 नंबरचं 12% अल्कोहोल असलेल्या 40 लिटर द्रावणात, म्हणजे 40 लिटर जे आहे ते तुमचं अगोदर आहे, द्रावणात किती लिटर पाणी ओतायचं आहे? 40 लिटर द्रावणात किती लिटर तर माहीत नाही, x. तर 12% अल्कोहोल असलेल्या 40 लिटरमध्ये x मिळवायचं, तर तेव्हा प्रमाण किती होईल? 8% होईल. म्हणजे हे नंतरचं प्रमाण 8% होत आहे, 8%. पण हे 40चे किती होतं तुमचं? 12% होतं ना, हे 12% होतं. कळालं का? मग सिंपल आहे, आता साधी गोष्ट आहे की 8 जे आहे तर गुणाकारातले भागाकारात घेऊन जा. 8 एक 8, 8 पंचे 40. कळालं का? मग इथं 12 पंचे 60 आहे, तर 60 हे 12 पंचे 60, आणि हे 40 इकडं, तर x इथंच ठेवा आणि 40 या बाजूला घेऊन जा, मायनस होतील. तर -40 गेले, x बराबर किती येणार? 20. x बराबर 20 तुम्हाला ब पर्याय उत्तर राहील. कोणतं? ब. नेक्स्ट 30 झालं. 31 नंबरचं 15% हायड्रोक्लोरिक ॲसिड असलेल्या, म्हणजे 15% हायड्रोक्लोरिक ॲसिड असलेल्या 20 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ॲसिडचे प्रमाण 5% होईल. या उदाहरणाचं असं म्हणणं आहे की 15% हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, म्हणजेच 15% हायड्रोक्लोरिक ॲसिड कोणाचं आहे? 20 लिटर द्रावणात. 20 लिटरचे हे 15% आहे. किती लिटर पाणी मिळवावे म्हणजेच या 20 लिटरमध्ये जेव्हा आपण x लिटर पाणी मिळवलं, x, तेव्हा प्रमाण किती होतं? 5%. तर हे 5% आहे पकडा, आणि हे पण टक्के आहे, टक्केला कटतील. तर 5 भागीला नेऊ आपण इथं. 5 एक 5, 5 चूक 20, मग 15 चूक 60. मग या बाजूला 20 आहेत तर ते वजा करा, या बाजूला 20, मग x मिळून जाईल.
तर एक्स किती मिळाला मग आता 40, कारण 60मधून 20 गेले 40. पर्याय क्रमांक अ. कळालं का? नेक्स्ट 33 नंबरचा. आता 31 झालं, 33 नंबरचा. 12 मिनिटांचे 36 सेकंदाशी असलेलं गुणोत्तर काढायचं आहे. 12 मिनिट आहे तर त्याचं 36 सेकंदाशी गुणोत्तर काढायचं आहे. आता हे मिनिट आहेत आणि हे सेकंद आहेत. तर मिनिटाला सेकंदामध्ये रूपांतर करण्यासाठी 60 न गुणा. 60 न का गुणत आहे? ह्या मिनिटाला सेकंदामध्ये रूपांतर करण्यासाठी. 12 1 12, 12 त्रिक 36, 3 1 3, 3 20, 60. किती आलं? 20 1 पर्याय कोणता आहे? ब पर्याय. नेक्स्ट बघा, 6.6 डेकामीटरचे 6.6 डेकामीटरचे 44 सेमीशी गुणोत्तर किती? आता 6.6 हे डेकामीटर आहे, आणि हे 44 सेमी आहे. तर तुम्हाला एक ट्रिक सांगतो. काल म्हणजे किलो, हेकडा डाकू म्हणजेच काल, हेकडा डाकू म्हणजे डेसी, आणि साठी म्हणजे सेंटी. काल, हेकडा डाकू डेसीसाठी मेला. म्हणजे एक लक्षात ठेवा, काल हेकडा डाकू डेसी काय होत आहे? तर बघा, हे ट्रिक्सचं वाक्य लक्षात ठेवा एक. तर हे 34 नंबरचं उदाहरण बघा. 34 नंबरचं उदाहरण, हे 34 नंबरचं उदाहरण बघा. काय बोलतं की 6.6 डेकामीटरचे 44 सेमीशी गुणोत्तर. इथं एकक डेका आहे, इथं सेमी आहे, एकक समान पाहिजे. तर 6.6 आणि खाली छेदाला 44. तर इथं काय करणार आपण? हे डेकामीटर आहे, याला एक ट्रिक सांगतो मी तुम्हाला की वाक्य लक्षात ठेवा. काल, हेकडा डाकू डेसीसाठी मेला. बघा काय, काल म्हणजे किलो, हेकडा म्हणजेच हेको, डाकू म्हणजेच डेको, आणि आता पुढं डेसी म्हणजेच डेसीसाठी. काय आता काल, हेकडा डाकू इथपर्यंत झाला. आता पुढं डेसी मधला डे म्हणजेच इथं येणार सेंटी आणि मिली. कळालं का काय ते? म्हणजेच हे वाक्य लक्षात ठेवा. काल, हेकडा डाकू डेसीसाठी मेला. तर हे असं वाक्य का किलो, हेको, डेको. हा डेसी असतो, हा सेंटी असतो, आणि हा मिली असतो. मध्ये ग्रॅम, मीटर आणि लिटर हे मध्ये असतात, एकाच ठिकाणी असतात हे मध्ये. कळालं का? मग किलोला जर इकडं रूपांतर करायचं असेल तर त्याच्यावर इथं किलो लिहा, आणि याच्यावर 1 2 कुठं जायचं तिथपर्यंत 0 द्या. इथं जायचं असेल सेमीमध्ये, ग्रॅममध्ये जायचं असेल किलोमधून, तर त्याच्यावर 1 2 3 0 1000 ग्रॅम होईल. कळालं का? मग आपल्याला 6.6 काय, 6.6 डेका आहे, तर तो सेमीमध्ये जायचं म्हणजे सेमी इथं आहे. तर काय करणार? डेका इथं 6 लिहिणार, आणि पॉईंट नंतरचं 6 इथं येणार तो. कळालं? आणि नंतर मग हिच्यावर 0 1 2 बसणार, म्हणजे 6600 सेमी होणार. तर 6600 सेमी, आणि खाली किती आहे? 44 सेमी. आता याला करायचं कॅल्क्युलेट. तर 11 4 44, 11 सक्की 66, 11 0 0, 11 0 0. कळालं? 4 1 4, 4 15 60, 4 0 0, म्हणजेच 151. 151 पर्याय. कळालं का? नेक्स्ट घ्या. पुढचा आहे तुम्हाला की 1.5 मिनिटांचे 12 तासाशी असणारं गुणोत्तर किती? 1.5 मिनिटाचं 12 तासासोबत गुणोत्तर काढायचं. हे तासाला मिनिटामध्ये रूपांतर करा. हे तास आहेत, तर मग मिनिटामध्ये रूपांतर करा. ते वरचं एक स्थळ काढण्यासाठी खाली एक 0 वाढा. 15 1 15, 15 चूक 60, 15 0 0, म्हणजेच 12 चूक 48. तर 1480 असं उत्तर राहील. पर्याय क्रमांक क पर्याय इथं उत्तर आन्सर दिलेलं नाही. 5.36 नंबरचं उदाहरण बघा. 5.2 तासाचे 12 मिनिटाशी गुणोत्तर काढायचे. तर 5.2 हे तास आहेत, आणि 12 हे मिनिट आहेत. तर तासाला मिनिटामध्ये रूपांतर करण्यासाठी मी 60 न गुणतो, कारण एका तासात 60 मिनिटं असतात.
आता वरचं एक स्थळ काढण्यासाठी हे एक शून्य वाढवतो, मग शून्य कटला शून्य कटला, 6 1 6, 6 दोन्ही 12, मग बे एक बे, 26 52 होतात, म्हणजे 26 1, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट बघा 37 नंबरचं. 36 सेकंदाचे 3 तासाशी गुणोत्तर काढायचे. म्हणजे 36 सेकंद आहेत आणि 3 तास, त्या तासाला सेकंदामध्ये रूपांतर करण्यासाठी मी 36 ने गुणतो, कारण एका तासात 36 असतात सेकंद. मग 36 1 36, 36 1 36, 36 0 36 0 असं येईल. तर 3 गुणिला 100 केलं तर 300, म्हणजे एकास 300 हे पर्याय क्रमांक कोणता राहील? एकास 300 ड. नेक्स्ट बघा हे 38 नंबरचं उदाहरण. 38 नंबरचं उदाहरण काय बोलतं की 40 मिलीग्रॅमचे 5 ग्रॅमशी. तर तुम्हाला एक ट्रिक्स आताच बोललो होतो मी, किलो हेको डेको, म्हणजेच किलो हेको डेको, इथं मध्ये ग्रॅम मीटर लिटर असतं, इथं ग्रॅम असतं मग मध्ये. तर इकडं पुढं काय असतं? डेसी, त्यानंतर सेंटी आणि मिली. कळालं का? हे मिली आहे, हे डेको आहे, हे डेसी आहे. तर 40 मिलीग्रॅम म्हणजे 40, तर इथं 4 इथं येणार. कळालं का? हा 40 इथे येणार ग्रॅममध्ये, सॉरी काय इथं 40 मिलीग्रॅम. आता म्हणून काय करू? उलटं करू, 5 ग्रॅम जे आहे ते मिलीमध्ये घालू. हे 40 आहे, हे 5 ग्रॅम जे आहे ते काय करू आपण? मिलीमध्ये घालू. तर 1 2 3 0 त्यावर बसतील, असं होणार. कळालं का? म्हणजे हे पण आता मिली झालं आणि हे मिलीच आहे. 0 कटला 0 कटला, 4 1 4, 4 1 4 उरले 1, 4 दोन्ही 8 उरले 2, 4 25, एकास 125, पर्याय क्रमांक ब. तर बघा हे 40 नंबरचं उदाहरण सिंपल आहे, सोडवा. इथं 1/3 ब बरोबर अ, 1/2 क बरोबर ब, तर अ ब क यांचा अनुक्रमिक गुणोत्तर काढायचे. काय करायचं बघा की अची किंमत काढायची असेल तुम्हाला अची, तर 1/3 ब अशी आहे समजा. त्यानंतर बची किंमत तुम्हाला इथं दिली का बघा, तर दिली. बची किंमत आहे तुम्हाला 1/2 क, 1/2 क. आता यांचा अनुक्रमिक गुणोत्तर काढायचे अ ब क. तर मग क ची किंमत माहीत पाहिजे आपल्याला, अ ब क पाहिजे. तर क ची किंमत कशी काढणार? हे क पकडून ठेवा, 2 इकडं हलवा, म्हणजेच ब कड. तर काय येईल? क ची किंमत 2 ब येईल. 2 क ची किंमत 2 ब कशी आली? कळालं का? कारण हा जो 2 आहे, हा 2 हा जर भागाकारातला या बाजूला घेऊन गेलो तर 2 ब होईल, म्हणजे क मिळेल. कळालं? मग आता या ठिकाणी आपल्याला काही करून काय करायचं? एक चल कट करायचा. तर मग मला इथं जर समजा आता मी क च्या जागी किंमत ठेवली ही, तर ब इथं तयार होईल कच्या ठिकाणी. क ची किंमत ही आहे ना 2 ब ठेवला. मग मी इथं ब च्या जागी 1/2 जे आहे, तर क ची किंमत जी आहे ती ही आहे 2 ब, तर ती 2 ब ठेवतो मी इथं 2 ब. आता चल पहिल्यांदा चल समान झाले, 1 2 3 ठिकाणी ब ब आले. मग आता काटाकाटी करा या ठिकाणी थोडी, हा 2 कटला, हा 2 कटला. कळालं? मग इथंही मी काय करतो, इथंही बला बन भागतो प्रत्येक याला पदाला. तर याला बन भागलं, ब एक ब, ब एक ब, ब एक ब, तिन्ही ठिकाणी ब बन भागलं. तर आपल्याकडे काय आलं आता? इथं अ ची किंमत किती आहे? 1/, अ ची किंमत किती आहे बोला? अ बराबर इथं 1/3 आहे. हा अ जो आहे ना तो 1/3. ब बराबर किती आला मग आपल्याला इथं? ब बराबर इथं 1च राहिला होता हा, तर 1. आणि क बराबर किती आहे? क बराबर आहे 2. हा इथं 2 राहिला. कळालं का? 2. तर इथं 2. मग यांचा चल आता पाया समान करावं लागेल. इथला 3 आहे, तर इकडला मग आता 3 करायचा, तर अंशाला पण 3 न गुणावं लागेल. मग इथं छेदाला 3, तर अंशाला पण 3 न. तर इथं 1 हा अ, ब 3 1 3 हा, आणि क 32 6, म्हणजेच 1/3 3 6 अ ब क, 1/3 3 6 अ पर्याय राहील. कळालं का? नेक्स्ट बघा 41 नंबरचं. 41 नंबरचं उदाहरण राहील की 2 संख्यांचे गुणोत्तर 3/4 आहे. जर त्या प्रत्येकी 7 मिळवले तर त्यांचे गुणोत्तर 7/9 होईल. तर त्या 2 संख्यांमधील फरक काढायचा आहे. लक्ष द्या इकडं की 2 संख्यांचा गुणोत्तर किती आहे? 3/4 आहे. पण त्या प्रत्येकी 7 मिळवले, म्हणजे हिच्यातही 7 हिच्यातही 7, तर त्यावेळेस गुणोत्तर किती होईल? 7/9. म्हणजे याचा अर्थ वैवारी प्रमाण आहे की
की दोन्ही बी वाढत आहेत ना, 7 मिळवले तर त्यावरून गुणोत्तर किती झालं, 7-9 झालं. एकच संख्या वाढत आहे का, नाही. त्या प्रत्येकीत म्हणजे दोघंही वाढत असतील. जसं वय हा वरचा राम असेल खालचा श्याम असेल तर दोघांचंही वय वाढत असतं, तशा वयवारीप्रमाणे आहे. तर इथं शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला काय आहे, असं वयवारीला लागू होईल आणि इथे लागू होईल. ज्यावेळेस खालील घटक हाही वाढतो आणि हाही वाढतो, म्हणजे दोन्ही वाढत असतात, सर्व घटक वाढतात, तेव्हा ही कन्सेप्ट लागू होती वयवारीमध्ये सुद्धा आणि इथं सुद्धा. कशी बघा, की या दोघातला फरक घ्या. कन्सेप्ट लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची. या दोघातला फरक घ्या, मग या दोघातला फरक घ्या. तर 3 आणि 4 मधला फरक 1 आहे, 7 आणि 9 मधला फरक 2 आहे. जर असा वेगवेगळा फरक असेल, इथं 1 फरक आहे अंशत आणि इथं अंशत मधला 2 फरक, तर मग या 2नं इकडच्या 3 आणि 4ला गुणायचं असतं. कळालं का? या 2नं काय करायचं असतं, इकडल्या या 3 आणि 4ला गुणायचं आणि या 1नं इकडच्या 7 आणि 9ला गुणायचं. कळालं का? मग इथं 2नं गुणा याला, बेत्रिक 6 आणि बेचूक 8 येणार. मग तर 1नं इकडं गुणलं तर 7/9 येणार. बस इतकं करायचं. वेगळा असेल तर हे फरक वेगळा असेल तर या दोघातला अंशछेदातला, समान फरक असेल तर मग काहीच करायचं नसतं. तर पुढं काय स्टेप येते बघा, की समजा 6/8 आलं तर इथं आपल्याला दोघांमध्ये 7चा फरक पाहिजे होता. इथं कारण 7 मिळवले ना, 7चा फरक पाहिजे, पण इथं तर फरक 1चा आहे. हा फरक जर पाहिला आपण या ठिकाणी 6 आणि 7 मधला, तर तो फरक कितीचा आहे, 1चा आहे. आपल्याला फरक कितीचा पाहिजे हो, 7चा. मग 7चा पाहिजे, 1ला कितीनं गुणलं तर 7 होतील, 7नंच गुणावं लागेल, 1ला 7नंच. इथं पण 7नं गुणा, इथं पण 7नं गुणा, मग इथं पण 7नं गुणा, या 4ही संख्या मिळतील. तर त्या 2 संख्यामधला फरक म्हणजे आता 7 सकम 42 आणि 7 56. 42 आणि 56 त्या संख्या आहेत, याचा अर्थ 7 मिळवायच्या अगोदर. 7 मिळवल्यानंतर जर बोललो तर 7 7 49 आणि 9 7 63 येतील 7 मिळवल्याच्या नंतर. कळलं का? पण अगोदर 42 आणि 56 या 2 संख्या आहेत मूळ, तर याच्यातला फरक किती येईल, इथला पाहिला तर 8 आणि हे 6 14चा फरक येईल. किती येईल, 14चा फरक येईल. पर्याय क्रमांक ड हे उत्तर राहील. नेक्स्ट, बात काढली का, शॉर्टकट काय ते. दुसऱ्या पद्धतीने तुम्ही असंही करू शकता, 3/4 अधिक 1 मिनटं, हा 3 घेतो इथं, हा 4 घेतो, याची समानपट्टी x समानपट्टी x अधिक याच्यात 7 मिळवले, अधिक याच्यात 7 मिळवले, बराबर किती येणार, 7/9 आहे, 7/9. कळालं का? मग 9नं इकडं गुणा, या इकडं गुणिलेल्या 7 इकडं आणा, म्हणजे 9 7 27 x अधिक 9 7 63 आणि या बाजूला काय येणार, मग 7 चूक 28 x अधिक 7 7 49. कळालं का? मग 27 इकडे जातील, वजा होतील 28 x मधून, तर x राहील आणि 49 इकडे येतील, ते मायनस होतील 63 मधून, म्हणजे किती होतील, 13 मधून 9 गेले 4 आणि आता इथं एक हातचा इकडे गेला, म्हणजे 5 राहिले, 5 मधून 4 गेला 1, तर x बरोबर 14 असं मिळून जाईल. कळालं का? नेक्स्ट 42 नंबरचं उदाहरण बघा. 42 मध्ये 3/4 आणि 3 आहे इथं आणि हा आहे. तर काय करायचं आहे, या 3 संख्या प्रमाणात आहेत, तर मग बरोबर किती. अगोदर तुम्हाला काढायचा, तर मध्यपदाचा वर्ग असतो, मध्यपदाचा काय असतो, वर्ग, पण छेद समान करणं आवश्यक आहे. अगोदर काय, छेद समान करणं आवश्यक आहेत. तर मध्यपदाचा वर्ग काढू आपण, छेद समान करायची गरज नाही, अगोदर मध्यपदाचा वर्ग करू, कारण अपूर्णांकामध्ये नंतर शेवटी वाटलं तर ते ट्रान्सफर करू आपण. तर 3चा वर्ग 9 आणि या दोघाचा अंत्यपदाचा गुणाकार असतो. कळालं का? मग 3/4 आणि इथं काय आता आहे, या दोघाचा गुणाकार. मग 3चा वर्ग 9 घेतला मी, हे इथं या ठिकाणी 2 नाहीत, 3चा वर्ग डायरेक्ट 9 घेतला मी. तर मिळवायचा असेल तर डायरेक्ट मिळतो. आता इथं काय, इथं 4 गुणिले न्या आणि भागीला 3 न्या. कळालं का? म्हणजे इकडं राहिला, 3 1 3, 3 3 9, 4 3 12, बराबर किती मिळाला, 12 मिळाला, म्हणजे पर्याय क्रमांक क. कळालं का? नेक्स्ट उदाहरण घ्यायचं 43. 18 अधिक 8 या 3 संख्या प्रमाणात आहेत, तर बरोबर किती. मध्यपदाचा वर्ग असतो, मग चा वर्ग बराबर इकडं काय येणार, 18 गुणिले 8. मग 18 8 किती होणार हो, 144. 18 8 144 आणि मग इकडलं मला चं वर्गमूळ पाहिजे, तर इकडलं ही वर्गमूळ होणार, म्हणजे बराबर किती मिळेल, 144 वर्गमूळ 12. पर्याय क्रमांक इथं सुद्धा 12 च आहे.
नेक्स्ट उदाहरण बघायचं बघा. 44. 18 या संख्या प्रमाणात आहेत तर अ बराबर किती? अ बराबर प्रमाणात आहेत 18 आणि 8. कळलं का? तर प्रमाणात आहेत तर अ चा मध्यपदाचा वर्ग राहील आणि याचा गुणाकार राहील. तर अ चा वर्ग 18 8 144. तेच रिपीट उदाहरण आहे, तेच रिपीट आहे. नेक्स्ट घ्या पुढं. 45. अ व ब यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:4 आहे. अ व ब यांच्या पगाराचे गुणोत्तर किती आहे? 3:4 आहे. आणि अ व क यांच्या पगाराचे गुणोत्तर 1:2 आहे. जर ब ला 320 रुपये पगार असेल तर अ ला क पेक्षा किती रुपये पगार जास्त आहे? सिंपल आहे, काय हार्ड नाही, काय नाही, पण महत्त्वाचं आहे. IMP आहे. काय आहे बघा, लक्ष द्या. इथं अ आणि इथं अ रिपीट आहे. रिपीट कोण आहे? ब रिपीट नाही. इथं कन्फ्यूज करतात बरं का असं. आता रिपीट कोण आहे ते लक्षात ठेवायचं, तो मध्यभागी असतो. इथं अ सुरुवातीला दिला, पण जो रिपीट तो मध्यपदाचा वर्ग तोच मध्ये घ्यायचा, हे लक्षात घ्या. मग यासाठी मला काय करावं लागणार की मी समजा हे जे काही शेवटचं आहे याला थोडं अल्टरनेट करतो असं. म्हणजेच इथं असं लिहितो बघा. हा अस ब आहे ना, तर मी हे सुरुवातीचं अस ब असं रिपीट लिहितो मी. कळालं का? म्हणजेच तो ह्या इथला पहिलं घेतो रिपीट आहे, म्हणजेच अल्टरनेट घेतो की बच्या जागी अ टाकतो, अच्या जागी ब टाकतो. मग इथं पण अल्टरनेट करतो असं. तर ब सुरुवातीला घेतो आणि इथं मग अ घेतो. का? तर पुढं अ खाली अ आला पाहिजेत. आणि मग इथं मी लिहिणार ब किती आहे? 4 आहे. इथं अ किती आहे? मग तो 3 आहे. 3 लिहितो इथं. कळालं का? एक लक्षात ठेवा, सुरुवातीला ब आहे नंतर अ आहे, हे महत्त्वाचं आहे. आता अ खाली 3 जो घेतला तर मी काय करणार आता इथं क, तर अ खाली 1 आणि क खाली मग मी किती लिहिणार? 2. लक्षात आलं का? हा क्रॉस गुणाकार, हा क्रॉस गुणाकार आणि हा क्रॉस गुणाकार. ठीक आहे. 4 1 4 ब आला, 3 1 3 अ आला आणि 3 2 6 क आला. आता अ ला इथं रक्कम कोणाची दिली? ब ला 320. ब ला 320 म्हणजे ब तर इथं 4 आहे भाग, म्हणजे चार एक्स बराबर 320 आहेत. तर एक्स बराबर मग 4 न भागा, 4 1 4 4 8 32 4 0 0. एक्स बराबर 80 आला. काढायचा कोण? की अ ला क पेक्षा किती जास्त मिळाली. मग अ पण काढावं लागेल, क पण काढावं लागेल. तर 80 एक्सची किंमत आहे, तर एक्सची किंमत 80 आहे. तर एक्सची किंमत 80 ठेवून बघा, 8 त्रिक म्हणजे 80 ठेवतो इथं, तर 8 त्रिक 24, 240 कोण येणार? हा अ येणार. आणि हा किती येणार? 8 सकम म्हणजे 80 ठेवतो इथं, तर 8 सकम किती येणार? 48. तर मग आता याची वजाबाकी करा, किती जास्त आहे तो कळेल. 0 0 8 मधून 4 गेले, 4 4 मधून 2 गेले, 240 जास्त आहे. ब पर्याय उत्तर राहील. कळालं का लॉजिक काय ते? तर बघा, हे 46 नंबरचं उदाहरण सोडवा की 3 संख्यांचे गुणोत्तर 3:4 4:5 असेल तर त्यांच्या वर्गांची बेरीज 450 असेल तर त्या संख्या कोणत्या? सिंपल आहे बघा, लक्ष द्या. काय करायचं आहे की 3 संख्यांचे गुणोत्तर 3:4 असेल तर त्यांच्या वर्गाची बेरीज, आता ही वर्गाची बेरीज आहे तर इकडेही वर्ग करा, म्हणजेच 3x वर्ग 9x राहील, असा 9x वर्ग राहील. कळालं का? मग 4x वर्ग 4x वर्ग 4 चूक 16 16x वर्ग राहील. ठीक आहे. अधिक 5 काय राहील? 25x वर्ग राहील. बराबर इकडे किती येणार? 450 येणार. आता 9 आणि 16 25 आणि 25 50, x वर्ग इकडे येणार, 50x वर्ग बराबर 450. तर x वर्ग पकडून ठेवा, इथं 50 जे आहेत ते भागीला घेऊन जा. 0 कटला 5 1 5 5 9 45. तर मग इकडला वर्गमूळ पाहिजे, कारण x वर्ग नाही x पाहिजे, तर मग इकडलाही वर्गमूळ काढा. तर 3 म्हणजेच x बराबर 3 आला. तर त्या संख्या कोणत्या राहतील? तर मग हे 3 जर ठेवले xला तर 3 त्रिक 9 1 राहील. तिथं ठेवले x तर 3 चूक 12 येईल आणि 3 5 15 येईल. कळालं का? मग याला काटून घ्या की काय करायचं आपल्याला, याचं गुणोत्तर किती राहील? तर भाग जातो का तिन्ही ठिकाणी, तर भाग 9 12 आणि 15. संख्या डायरेक्ट काढायच्या, गुणोत्तर नाही काढायचं, संख्या काढायच्या. तर 9 12 आणि 15 ह्या संख्या राहतील.
पर्याय क्रमांक ड. तर बघा हे 47 नंबरचं उदाहरण. 47 नंबरच्या उदाहरणामध्ये अ व ब यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 3:7 आहे आणि त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 2:9 आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या की गुणोत्तर 3:7 इथं असं लिहितो मी खर्चाचं. हे खर्च हे अ ची बात सुरू आहे, ही ब ची बात सुरू आहे आणि खर्च आहे. जर खर्च उत्पन्नामधून वजा केला तर बचत मिळत असते. हे लॉजिक तुम्हाला माहीत असेल. बचत काढायची असेल तर उत्पन्नामधून खर्च वजा केला पाहिजे. तर हे गुणोत्तर यांचं किती आहे? 2:9. कशाचं आहे? हे खर्चाचं आहे. तर बचा खर्च झाला हा 9 आणि उत्पन्न बचं 9. मग आता आपल्याला काय करावं लागेल की दोन्ही प्रत्येकी 6,500 रुपये बचत करतात. म्हणजे दोघंही इकडं बचत होते दोघांचीही. मग दोन्ही असतील तर त्यावेळेस आपल्याला याला समान समान आहेत का बघा यातला फरक. तर 9 आणि इथं प्लस किती 7. तर 7 घ्या फरक इथला फरक किती येतो. मग आता या ठिकाणी कलर चेंज घेतो. 7 आणि 4चा फरक आहे इथं. कळालं का. मग या 4नं इकडं गुणा 4 दोन्ही 8 होणार इथं आणि हे 4×9 36 होणार. या 7नं इकडं गुणायचं असतं. हे रूल अगोदरच्या उदाहरणात मी तुम्हाला बोललो. 7नं इकडं 7×3=21 आणि 7×7=49. मग आता आपल्याला काय करायचं आहे. हा अचा हे उत्पन्न आहे 21 आणि खर्च आहे 8. तर 21मधून 8 गेले किती राहिले? 13. ठीक आहे. मग हे अचं हे इथं 49 काय आहे? उत्पन्न आहे. तर त्यातून 36 गेले, 13 काय राहिले? बचत त्याची. दोघाची बचत 13 सेम 6,500 दिली होती आणि इथे ती 13 आली. आता हे बचत 13 आली पण इथं तर 6,500 दिली ना. मग 6,500 करण्यासाठी मला इथं 500नं गुणलं तर 13×5 = 65 6,500 होईल. इथंही 500नं गुणलं तर होईल. कळालं का. या पद्धतीनं मग मला काढायचं अचं उत्पन्न. तर अचं उत्पन्न इथं 21 भाग दिलेला आहे. तर इथंही 500नं जुनावं लागेल. मग इथंही 500नं जुना म्हणजे उत्तर मिळून जाईल. तर 21 × 500 जर केलं 21 × 500 तर 21×5 105. तर 105 इथं लिहितो मी आणि वरचे हे 2 शून्य लिहितो. 10,500 उत्तर राहील. 10,500 अपर्याय. कळालं का. अपर्याय उत्तर राहील. किंवा तुम्ही याही पद्धतीने करू शकता की 13 आहे तेव्हा 6,500. तर मग 21 उत्पन्न असताना किती राहील? कळालं का. तर 1 मिनटं. 13 बचत आहे तेव्हा 6,500. तर 21 उत्पन्न टोटल असताना किती राहील? हा बरोबर. या पद्धतीने तुम्ही करू शकता. म्हणजे 13 जातील याला भागीला असे आणि 13×1 13 13×5 65 13×0 13×0 500 × 21 केलं तर 10,500. नेक्स्ट 48 नंबरचं. एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे व कथील यांचं 8614 या प्रमाणात आहे ते तितक्याच वजनाच्या दुसऱ्या धातूच्या गोळ्यात तांबे आणि जस्त यांचे प्रमाण 58:42 आहे. दोन्ही धातू वितळून त्यापासून एकच गोळा तयार केला तर कथील व जस्त यांचे प्रमाण काढायचे. कथील आणि जस्त स्टॉप करून सोडवा. मी सांगतो काय बघा की इथं तांबे अगोदर आहे तर तांबे घेतो मी आणि नंतर कथील आहे तर कथील घेतो. म्हणजे 86 इथं किती आहे? 8614. मग इथं तांबे पुन्हा आहे. इथं रिपीट तांबे इथं रिपीट आहे. तर तांबेच्या खाली मी इथं काय लिहितो? 58 आणि नंतर किती आहे? मग इथं 58 नंतर इथं 42. तर 42 इकडं जस्त इकडं लिहितो मी. जस्त आहे. तर हे तांबे रिपीट आहे म्हणजे एका खाली एक लिहिलं. पण मला कथील आणि जस्तची बात सुरू आहे फक्त. तर म्हणून कथील 14×1 14 14×3 42 1×3 राहील. किती राहील? 1×3 पर्याय क्रमांक क. नेक्स्ट दूध व पाणी यांच्या 20 लिटर द्रावणात त्यांचं गुणोत्तर 3:1 आहे. तर किती दूध अजून मिळवलं तर दूध व पाणी यांचं प्रमाण 4:1 होईल. सिंपल आहे. सांगतो कसं की दूध आणि पाणी यांचं 20 लिटर आहे ना. तर 3 आणि 1 4 दोघांची बेरीज करा इथं म्हणजे 4. तर 20 लिटर टोटल आहे. त्याचे जर 4 भाग केले आणि त्यापैकी जर 1 भाग घेतला तर 4×1 4 4×5 20 5×1 5. 1 भाग कोणाचा आहे? हा 1 भाग हा 2 नंबरला कोण आहे? तर पाण्याचा भाग 1 म्हणजे 5 लिटर पाणी आलं. 5 लिटर पाणी आलं मित्रांनो. ठीक आहे. जर आपण इथं 1च्या जागी आता 3 भाग टाकले तर 5×3 = 15. मग कोण येणार? हा येणार दूध. कळालं का. दूध वर लिहिलं खाली पाणी लिहिलं. ठीक आहे. आता यांच्यामध्ये किती दूध अजून मिळवल्यास दूध व पाणी यांचं प्रमाण 4:1 येईल. किती मिळवल्यास 4:1 येईल? वयवारीसारखं दोन्ही घटक नाहीत वाढत. इथं काय सांगितलं? फक्त दूध वाढवायचं आहे.
दूध अजून किती टाकल्यास हे येईल. म्हणजे याचा अर्थ पाणी सेम आहे, 5ला 5 पाणी सेम आहे. तर मग याचा अर्थ लॉजिक हे आहे की इथं 5 करण्यासाठी 5 गुणा, इथून जायचा मार्ग इथून आहे जाण्याचा, उदाहरणाचा शॉर्टकट हाच आहे. तर 5 एक 5, कारण इथं पाणी 5ला 5 समान राहणार आहे. मग वर सुद्धा 5नच गुणा, मग 4 पंचे 20. याचा अर्थ इथं 15 होतं अगोदर, हे 15 होतं, तर आता किती झालेलं आहे 4 पंचे 20. याचा अर्थ 5 प्लस केलेला आहे. किती प्लस केलेला आहे 5. म्हणजे याचा अर्थ उत्तर 5 लिटर तुम्ही ॲड केला. ब पर्याय राहील. नेक्स्ट 50 नंबरचं की 60 लिटर द्रावणात दूध व पाणी यांचं प्रमाण 1:2 आहे. तर त्यांचे प्रमाण 1:3 होण्यास किती लिटर अजून पाणी मिळवावं लागेल. सिंपल आहे. इथं 1 आणि 2 3 करा, म्हणजे टोटल 3 बेरीज झाली इथं. तर मग या 60ला 3 भागा, 3 1 3 3 20 60. कळालं का. म्हणजे 20 1 20 हा पहिला वाटा कोणाचा आहे ते बघा. पहिला वाटा 20 1 20 तो दूध आहे आणि 20 दोन्ही 40 हे पाणी आहे. कळालं का. मग जेव्हा याच्यात किती लिटर पाणी मिळवायचं, इथं किती लिटर पाणी मिळवलं, तर पाणी 2 नंबरला खाली आहे. तर पाणी किती लिटर मिळवलं तेव्हा प्रमाण 1:3 होतं. पाणी मिळवायचं. आता दूध समान राहील, तर इथं दूध समान राहील म्हणजे 20ला 20 राहील, तर इथं 20ला 20 आणि मग खाली इथं काय येणार, तर 20नच गुणा 20 त्रिक 60. याचा अर्थ हे 40 वरून 60 झालं, म्हणजे किती मिळवलं 20 प्लस केलं की नाही, म्हणजे पर्याय क्रमांक ड. नेक्स्ट 51 नंबरचं, एका द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 5:2 आहे आणि तर 22 लिटर पाणी मिळवले, तर दूध व पाणी यांचं गुणोत्तर 7:5 होते. तर मूळ द्रावणातील पाण्याचं प्रमाण किती आहे. एक लक्षात घ्या, दूध आणि पाणी 5 आणि 2 7, म्हणजे गुणोत्तर दिलेलं आहे इथं 5:2 आणि नंतर गुणोत्तर 7:5 होणार आहे. पण कधी 22 लिटर पाणी. तर पाणी सुरुवातीला आहे का कुठं आहे, नंतर पाणी आहे 2 नंबरला, म्हणून पाणी हे राहील. लक्षात घ्या. आता दूध जे आहे ते सेम आहे, म्हणजे 5 आणि 7 वेगळं दिसत आहे, तर सेम करावं लागेल याला, कारण सेम आहे ना, ते बदललं नाही. तर मग 7 गुणिले 5 करा 35 होणार, 5 गुणिले 7 करा 35 होणार. मग वर जर 7 गुणलं तर खाली 7 गुणा, वर 5 गुणलं तर खाली 5 गुणा. कळालं का. तर बेसाती 14 वरून 5 5 25 किती झालं, 11 वाढ झाली. पण आपल्याला तर 22 पाहिजे होती, तर सांगितलं 22 किती पाहिजे होती 22. म्हणून या 11ला 22 करण्यासाठी किती न गुणणार 2 न. तर मग इथं बेसाती 14 आहे ना, बेसाती 14 हे पाणी आहे. आपल्याला काढायचं काय, पाण्याचंच प्रमाण काढायचं मूळ. तर मूळ इथलं आहे, हे मूळ आहे. तर बेसाती 14ला 2 न गुणा किती येणार 28. कळालं का. पर्याय क्रमांक आहे का इथं, नाही, यापैकी नाही उत्तर राहील. उत्तर 28 आहे. नेक्स्ट ठीक आहे. 51 हे लास्ट उदाहरण होतं. तर पूर्ण लेक्चर बघल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. 1-2 वेळेस पुन्हा बघा आणि सराव करा. निश्चितपणे गुणोत्तर प्रमाण तुमचं याच्यातून एकही मार्क जाणार नाही, अशा प्रकारे क्लिअर होईल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.